ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधार योगी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमाचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा ओम विश्वानि देव सवितरदुरितानि परासुव यद्भद्रं तन्न आसुव अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सद्गुरु गणपतराव कदम गुरुजी की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदां दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्री म्हणायचे की आम्ही तुमच्या शरण आलेलो आहोत. म्हणजे पाय जोडून दोन उभे आहेत राक्षस. त्यांचं म्हणणं आहे की आमची गती थांबलेली आहे, आम्ही आता कुठं जाऊ शकत नाही, आमची गती इथं थांबलेली आहे. आणि बिभीषणाने हात वर केला. असा केला याचा अर्थ काय की मी पूर्णपणे शरण आलेले आहो, मी तुमचाच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एकही टक्का किंतू राहिलेला नाही. तर हे शरणागती पत्कारत असताना कोण कसा वागतो म्हणजे हावभाव, याला आपल्या आजच्या भाषेमध्ये व्यक्तिमत्व विकास, बॉडी लँग्वेज, देहबोली, हे सगळं म्हणजे त्याच्यावरून श्रीरामाने सांगितलं की बघा त्यांचे हावभाव कसे आहेत. म्हणून ते शरण आलेले त्यांना आपण घेऊया. आणि नमस्कार करण्याची जी पद्धत आहे, आपण आता वेगवेगळ्या पद्धतीने नमस्कार करतो. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नमस्कार करण्याची पद्धत आहे. तर जपानमध्ये काहीतरी टोपी खाली काढतात असं काहीतरी आहे. तर नमस्कार करण्याची आपल्या संस्कृतीमध्ये काय पद्धत आहे. एक पहिल्यांदा असं आपण पोटाजवळ हात धरला, पोटाजवळ आईला नमस्कार करायचा असेल तर पोटाजवळ हात धरायचा. म्हणजे मी आईचं लेकरू आहे, गर्भातून आईनं मला जन्म दिलेला आहे म्हणून पोटाजवळ हात ठेवायचा. गुरुला नमस्कार करायचा असेल तर कंठाजवळ असं चिटकलं पाहिजे. म्हणजे कंठाजवळ गुरु, म्हणजे गुरुनं आपल्याला पुनर्जन्म दिलेला आहे असं आहे. आणि वर हात केला म्हणजे परमेश्वराला नमस्कार करायचा असतो. तर या प्रकारे नमस्काराच्या खूप पद्धती आहेत. यावरून त्यांच्या मनातल्या काय भावना आहे हे समजतात. श्रीरामाने या पाचही राक्षसांना आपल्याजवळ घेतलेलं आहे. आणि आता पुढे त्यांनी चर्चा सुरू झाली की आपण कसं जायचं पुढे. तर सगळे जर वानर उड्डाण करू जाऊ शकत नाहीत, फक्त हनुमंतराय गेले. हनुमंतराय म्हणाले तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, राम लक्ष्मण मी दोघांना घेऊन जातो. पण बाकीच्यांचं काय, तसं नको. श्रीराम म्हणाले तसं नका करायचं, आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. मग आपल्याला पूल बांधावं लागेल, सेतू बांधावं लागेल.
मग जांबवान काय म्हणाले की तुम्ही ह्या सागराला विनंती करा. आणि हा सागर कसा आहे, आता सागर नाव कशाहून पडलं, सगर नावाचा राजा होता. हा सगर राजा म्हणजे श्रीरामाच्या वंशावळीमधला एक पुरुष आहे. 12व्या 13व्या काही क्रमांक आहे. तर सगर राजांनी समुद्र खोदला, म्हणजे जमीन खोदली होती आणि समुद्राला जागा जास्त दिली होती, म्हणजे जास्त जागा मिळाली म्हणून त्याचं नाव सागर पडलं. आणि जागा खूप झाल्यामुळे हा सागर सगर राजाचा कृतज्ञ आहे. तुम्ही प्रार्थना करा, हा जागा देईल आपल्याला जाण्यासाठी. म्हणून श्रीराम 3 दिवस 3 रात्र कुशगवतावर बसले आणि सागराची प्रार्थना केली. पण सागर काही हालायला तयार नाही. शेवटी श्रीरामाला राग आला, ते उठले. त्यांनी धनुष्य घेतलं, प्रत्यंचा चढवली आणि त्याच्यावर लावलं ब्रह्मास्त्र आणि म्हणाले, हे सागरा, आता मी तुला सुकून टाकतो. आणि ते म्हणत असताना श्रीराम काय म्हणाले ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ते काय म्हणाले, प्रथमश्च क्षमाचैव आर्जव प्रियवादिता असामर्थ्य फला हेते निर्गणेषु सताम गणा. याचा अर्थ काय की शांती, क्षमता, सरलता, मधुर भाषण हे सत्पुरुषाचे गुण आहेत. परंतु वाईट लोकांपुढे हे गुण चालत नाहीत, कारण त्यांना या गुणाची कदर नसते. दुसरं काय म्हणाले श्रीराम, आत्मप्रशंसिनी दुष्टम धृष्टम विपरिधाकम सर्वत्र सृष्टम दंडम च लोक सत्कुरुते नरम. याचा अर्थ काय की जे दुष्ट लोक असतात, जे आपली प्रशंसा करणारे दुष्ट लोक हे प्रशंसा करणाऱ्यांनाच मान देतात, आणि जे सद्गुणी लोक आहेत त्यांना मात्र हे त्रास देतात. म्हणजे याचा अर्थ काय की जे आपण विघ्नसंतोषी लोक म्हणतो ना, म्हणजे वाईट लोक, दुर्जन, आपल्याकडे म्हण आहे, दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरम. सज्जनाला नंतर नमस्कार केला तरी चालतं, तो काही त्रास देणार नाही. परंतु दुर्जनाला दुरूनच का होईना नमस्कार केला पाहिजे, नाहीतर तो त्याचं उपद्रव्य मूल्य, न्यूसन्स व्हॅल्यू आपल्याला दाखवतो. मग श्रीरामाने ते बाण चढवल्यानंतर लक्ष्मण पटकन आले, तिने हात धरला, प्रभू बाण सोडू नका, कारण जलचर मरतील, निष्पाप जलचर मरतील, आपण दुसरा काही मार्ग शोधू. तेवढ्यामध्ये मग सागर मनुष्यरूपाने वर आला. आता काही जण असं एखाद्याने शंका काढू शकते की सागराला काही वर येईल काय, पर्वत बोलतो काय, डोंगर बोलतो काय, पक्षी बोलतात काय. तर हे जे सागर वगैरे हे जे आहेत पर्वत, हे एक शक्ती असते आणि ती शक्ती मनुष्यरूप धारण करून येत असतात. म्हणून सागर जो आला तो लाल कपडे परिधान करून आला आणि त्यांनी श्रीरामाला नमस्कार करून म्हटलं की प्रभू, मी निसर्गाच्या नियमाप्रमाणे बांधल्या गेलेले आहो, तुम्हीच निसर्गाचे नियंते आहात, म्हणून आपण जर मला सुकवलं तर सगळे निष्पाप जलचर मरतील. परंतु तुम्ही सेतू बांधा, मी मदत करीन, सेतू पडू देणार नाही, एवढं मी मदत करतो. आणि आणखी एक महत्त्वाचं सांगितलं की तुमच्या सैन्यामध्ये एक वानर आहे, नल नावाचा. त्या वानराला, तो विश्वकर्माचा मुलगा आहे. विश्वकर्मा म्हणजे देवांचा आर्किटेक्ट, इंजिनियर, आर्किटेक्ट, शिल्पकारी. म्हणून विश्वकर्माचे गुण ह्या नलामध्ये आलेले आहेत आणि हा नल सेतू बांधू शकतो. असं म्हणून तो समुद्र निघून गेला. पण निघून जाण्याच्या आधी आता त्यांनी विचारलं श्रीरामाने की मी बाण तर चढवला आहे, बाण चढवल्यानंतर मला खाली काढून ठेवता येत नाही, बाण तर सोडावं लागेल, मी काय करू, कोणावर सोडू सांग. मग सागर म्हणाला की माझ्या किनाऱ्याच्या पलीकडच्या किनाऱ्यावर काही राक्षस आहेत, आसुरी लोक आहेत, ते माझं पाणी, समुद्राचं पाणी प्रदूषित करतात, पितात, घाण करतात, तुम्ही त्यांच्यावर सोडा. आणि मग श्रीरामाने ते बाण सोडला आणि ते आसुरी वृत्तीचे लोक मेले. आता श्रीराम नाहीत, आता आपण प्लास्टिक टाकतो, कॅरीबॅग टाकतो, काही सगळं टाकतो, पाण्यामध्ये टाकतो, समुद्रात टाकतो. मुंबईच्या जर आपण समुद्रकिनारी गेलो तर ते दिसतं, दुसरं काहीच नाही. गंगेला जा, कुठेही जा, सगळीकडे प्लास्टिक. श्रीराम असते तर एकाच बाणामध्ये आपल्या सगळ्यांना आणि प्लास्टिकला नष्ट केलं असतं. म्हणून प्लास्टिक किंवा आणखीन काही कचरा टाकणारे जे आपली जी वृत्ती आहे आपण ती थांबवली पाहिजे. आणि प्लास्टिक टाकण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे श्रीरामाचं बाण येईल, नाहीतर मग आपणच नाही, बाण जरी नाही आला तरी आपण मरण्याची शक्यता दाट आहे. आता श्रीरामाने आता सेतू बांधायचं ठरवलं. नल हा जो सेतू बांधलेला आहे त्या सेतूला काय नाव आहे, श्रीलंका आणि रामेश्वर याच्यामध्ये जो सेतू आहे, सेतूला काय म्हणतो आपण, रामसेतू, रामसेतू म्हणतो. परंतु रामाने काय केलं, त्याला नलसेतू नाव दिलं, आपलं नाव नाही दिलं, नलसेतू नाव दिलं. नंतर लोकांनी रामसेतू म्हटलं ते. मग आता ते बांधायचं ठरवलं, पण त्याच्या आधी पूजा करायची. श्रीरामाने
भगवान शंकर यांची पूजा मांडली, पिंडस्थापन केलं आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकर प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं सेतू बांधा आणि मी याच ठिकाणी राहीन. आणि मग रामेश्वर नावानं ते प्रसिद्ध झालं. आजही आपण त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकतो. मग सेतू बांधायला सुरुवात झाली, नल सेतू. आता सेतू बांधत असताना आपण आतापर्यंतच्या कथा खूप ऐकलेल्या आहेत की एक दगड घेतला, त्यावर श्रीराम लिहिलं, ते टाकलं. दुसरा दगड घेतला, श्रीराम लिहिलं, टाकलं. दगड तरंगायला लागली, रबराची वस्तू तरंगाव. तर वाल्मिकीने असं लिहिलेलं नाही, ते इतर रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. पण याचा सांकेतिक किंवा लाक्षणिक अर्थ असा आहे की दगडासारखे झालेले जडमूड माणसं राम 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 नामस्मरणामुळे त्यांच्यामध्ये चेतना आली आणि ते सुद्धा काम करू शकले, असा त्याचा लाक्षणिक अर्थ आहे. प्रत्यक्षात दगडं टाकलेली नाहीत. मग कसा पूल तयार केला? तर त्या ठिकाणी यंत्र आणलेली आहेत. यंत्र शब्द आहे वाल्मिकीने लिहिलेलं आहे. वानरं काय करायचे, मोठमोठे झाडं तोडायचे आणि त्याचे खोडं बांधायचे. आधीमध्ये मोठमोठे दगडं टाकायचे, मोठमोठे म्हणजे अत्यंत मोठे दगडं, ते दगडं टाकायचे आणि दगडावर मग हे बांधायचे, सगळे झाडं बांधायचे, त्याच्यावर फांद्या टाकायच्या आणि त्याच्यावर पुन्हा पानं टाकायचे आणि असा पूल तयार केला. हा पूल किती लांब आहे? 100 योजन म्हणजे लंकेपर्यंत आहे आणि रुंद आहे 10 योजन. 10 योजन म्हणजे 128 किलोमीटर एवढा रुंद. आणि त्याच्यावरून सगळे आज जसे रणगाडे आहेत तशा प्रकारचे अजस्त्र प्रकारचे यंत्रांनी ते काम केलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पूर्ण हा सेतू तयार झाला फक्त 5 दिवसामध्ये. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, यावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, यावर रामचंद्र की जय. राजाचे गजांगशाच्या शिरा उचलूनी जलात त्यारे जवे ढकलुनी, जलात त्यारे जवे ढकलुनी, सेतू बंधने जोडुनी ओढा समीप लंकापुरी. सेतू बांधारे नागर, सेतू बांधारे नागर, सेतू बांधारे नागर, यावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे नागर, सेतू बांधारे नागर, सेतू बांधारे नागर, यावर रामचंद्र. एका झाडे एका डोंगर दृष्टी झेलीन त्यांना सागर. एका झाडे एका डोंगर दृष्टी झेलीन त्यांना सागर. ओढा पृथ्वी पैल तटावर, ओढा पृथ्वी पैल तटावर, वडवागी तो धरील माती, सेतू शेषापरी. सेतू बांधारे सागर, सेतू बांधारे बांधार, सेतू बांधारे बांधार, यावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागर, सेतू बांधारे बांधार, सेतू बांधारे बांधार, यावर रामचंद्र की जय. हा सेतू तयार होत असताना 5 दिवसात तयार झाला. रावणाला ही बातमी जातच होती. मग रावणाने काही गुप्तहेर पाठवले आणि गुप्तहेर वेगवेगळ्या वेशामध्ये यायचे. तर एक जर गुप्तहेर आला आणि त्याचं नाव आहे शार्दूल, राक्षसच आहे, तो पोपटाचं रूप घेऊन आला आणि बिभीषणाने ओळखलं की हा राक्षस आहे. लगेच वानराने त्याला पकडलं, त्याला मारणार इतक्या श्रीराम म्हणाले मारू नका, तो बघायला आल्याने बघू द्या, त्याला दाखवा सगळं काय काय आहे. सगळं सैन्य त्यांनी बघितलं. तो परत गेला आणि परत जाऊन त्यांनी रावणाला सांगितलं की तुम्ही युद्ध करू नका, प्रचंड सेना आहे आणि एवढं मोठं सैन्य आहे आणि श्रीरामाला सैन्याची गरज नाही, एकटे श्रीराम पूर्ण लंका उद्ध्वस्त करू शकतात. रावण म्हणाला ती मला काय सांगू नको, सैन्य किती सांग. ते सैन्याचं वर्णन आहे, खूप लांब आहे, परंतु मोजणी कशी केली गेली, वैदिक गणित कसं होतं ते बघा. आपल्याला साधारणतः 1 अब्ज 100 अब्ज इतकंच आपण म्हणतो. ते कसं होतं त्या ठिकाणी 1 कोटी.
त्यानंतर शंखू महाशंखू, वृंद महावृंद, पद्म महापद्म, खर्व महाखर्व, समुद्र, त्यानंतर ओघ महाओघ. महाओघ म्हणजे किती? एकावर जर आपण 65 शून्य दिले, एक लिहिला आणि 65 शून्य दिले तर एक महाओघ होतो. आणि मग सैनिक किती होतं श्रीरामाचं? 100 महाओघ होतं. आता ते किती गणित होतं ते बघा. आता गणित तज्ज्ञ आहेत सर, म्हणजे इतकं, म्हणजे एवढी वैदिक गणित एवढं मोठं होतं. काही ठिकाणी 18 महापद्म असं वर्णन आलेलं आहे, परंतु महापद्मापेक्षा खूप सैनिक वानरं होते. या शुकांनी सांगितलं की आम्ही गिनतीच करू शकत नाही, कोणता वानर कुठं आहे काही सांगता येत नाही, म्हणून सगळ्यात सोपं आहे की तुम्ही सीतेला परत करा. हा म्हणाला की सल्ला सगळे द्यायला लागलेत आजकाल, उठले की कोणी सल्ला द्यायला लागले, मला सल्ला देऊ नको, मला आता युद्ध करायचं आहे, हाकलून दिलं त्याला. मग दिल्यानंतर रावणाने विचार केला की असं जर असेल तर आपण खुशकीच्या मार्गानं गनिमी कामाने युद्ध करू. कसं गनिमी कामाने करायचं आहे की श्रीरामाचा मृत्यू झाला पाहिजे. मग मृत्यू होण्यासाठी काय करायला पाहिजे? श्रीरामाचं प्रेम सीतेवर खूप आहे आणि अगोदर महापार्श्वनं सांगितलं होतं जर सीता मेली तर राम मरतील, एवढं प्रेम आहे. म्हणून यांनी काय केलं, एका राक्षसाला बोलवलं. तो होता मायावी, त्याला विद्या येत होती. सांगितलं की रावणाचं एक तोंड तयार कर, म्हणजे मुंडी कापल्यानंतर जसं तोंड दिसतं त्यानं तसं तोंड केलं, तयार केलं. आणि रावणाने सांगितलं की चला आता ते घेऊन ये. मग रावण निघाला सीतेकडे अशोक वाटिकेमध्ये आणि हा राक्षसाला त्यांनी दाखवलं. रावण म्हणाला, बघ सीते, आत्ताच मी रामाचा वध केला, हे बघ धनुष्य, हे बघ मुंडकं. सीतेला खरंच वाटलं, ती रडू लागली. ती म्हणाली, मला घेऊन जा, जिथं माझे प्रभू आहेत तिथं मला आता, तिथं माझा प्राण, तिथं मला त्याग करायचा आहे, असं म्हणून ती रडू लागली. आणि रावण गेला. परंतु रावण जाताना काय झालं की रावणाला एका राक्षसाने सांगितलं की तात्काळ चला, एक महत्त्वाची मीटिंग आहे, युद्ध कसं करावं. आणि रावण गेला की त्यासोबतच ते सगळं जे मुंडकं होतं तेही अदृश्य झालं. परंतु सीता खूपच घाबरली. मग त्यावेळेस एका महत्त्वाच्या व्यक्तीनं काम केलं, ती आहे बिभीषणाची पत्नी सरमा. ही सरमा खूप चांगली आहे, जसं बिभीषण धर्मज्ञ आहे तसं सरमा ही चांगली आहे. तीही रामाची भक्त आहे. ती सीतेकडे जाऊन म्हणाली, सीते तू काळजी करू नको, काहीही झालेलं नाही, श्रीराम जिवंत आहेत. आणि मग सीता म्हणाली की आता काय काय चाललं आहे जरा पहा. मग ती सरमा रावणाच्या दरबारामध्ये गेली, लपून तिनं सगळं ऐकलं की काय काय करायचं आहे, युद्ध कसं होणार आहे. आणि युद्धाची सगळी वार्ता तिनं सीतेला सांगितलं. युद्धाची तयारी कशी झाली होती, रावणाचे जी लंका आहे त्याला 4 महाद्वार आहेत आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या प्रत्येक महाद्वारावर त्यांनी एक एक योद्धा ठेवलेला आहे. आणि उत्तरेकडचं जे महाद्वार आहे त्या ठिकाणी त्यांनी स्वतः युद्ध करायचं ठरवलेलं होतं. तर ही माहिती तिने सीतेला सांगितली. जसे रावणाची गुप्तहेर होते तसे श्रीरामाची गुप्तहेर होते, त्यांना ही माहिती आधी मिळालीच होती. आणि मग आता युद्धाची तयारी करायला सुरुवात झाली. आणि मग श्रीरामाने सुद्धा 4 महाद्वारावर 4 योद्धे नेमले. पूर्वद्वारावर नील आहे, पश्चिमवर हनुमान, दक्षिणवर अंगद आणि उत्तरेवर स्वतः श्रीराम आणि लक्ष्मण हे युद्धासाठी थांबलेत. आणि मध्यभागी सुग्रीव आणि जांबवंत असं करायचं ठरवलं. तर या प्रकारे युद्धाची तयारी सुरू झाली. आता युद्धाचं वर्णन खूप मोठं आहे, पण त्याच्या आधी एक महत्त्वाची घटना घडली की असं युद्धाची तयारी झाली, सगळे आपापल्या ठिकाणी जाऊन बसले. हा सुग्रीव जो होता, सुग्रीव असं उंच टेकडीवर गेला आणि त्याला अर्थात हे सगळे आता लंकेच्या तिथं समुद्रकिनारी आहेत, लंका थोडीशी दूर आहे. सुग्रीवाने बघितलं की हा जो रावण आहे तो आपल्या महालावर वर बसला आहे, छतावर. त्याचा महाल 1000 सोन्याच्या खांबाचा आणि सगळ्यात उंच महाल होता आणि त्याला तिथून सगळी लंका दिसायची. मग सुग्रीवाने टेकडीवरून बघितलं की हा रावण बसलेला आहे आणि याला इतका राग आला सुग्रीवाला की त्यानं उडी मारली. उडी मारून रावणाच्या छतावर गेला आणि रावणावर झडप घातली. रावण आज युद्धाच्या तयारीने नव्हता, तो आपला बसला होता, त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि त्याचा टोप खाली पडला, रावण खाली पडला. मग युद्ध झालं, दोघांचं मुष्टियुद्ध झालं. आणि मग काही वेळ युद्ध झाल्यानंतर रावणाने मग रिद्धिसिद्धीचा उपयोग करायला सुरुवात केली. मग सुग्रीवाला लक्षात आलं की आपण आता इथं वाचू शकत नाही. मग सुग्रीव पुन्हा परत रामाकडे आला. श्रीराम म्हणाले, तू खूप छान काम केलंस, पण याच्यानंतर मला विचारल्याशिवाय असं करायचं नाही. युद्धाची घोषणा झाली नाही आणि तू रावणाला जाऊन हल्ला केलास आणि तू राजा आहेस, लक्षात घे, किष्किंध्याचा राजा आहेस. राजानं अशी जोखीम उचलायची नाही. राजा जर पहिल्यांदाच मेला तर युद्ध होतच नसतं. म्हणून असं समजावणी दिल्यानंतर मग सुग्रीवाने ते मान्य केलं आणि पुढे न करण्याचं त्यांनी कबूल केलं. मग श्रीरामाने काय विचार केला की युद्ध करायचं आहे, परंतु युद्ध जर टाळता आलं तर बरं होईल.
जसं भगवान श्रीकृष्णाने सुद्धा महाभारतामध्ये युद्ध टाळण्यासाठी स्वतःच त्या ठिकाणी वकिली केली होती किंवा शिष्टाई केली होती. मग श्रीरामाने विचार केला की आपण एक दूत पाठवावं, म्हणून अंगदाला पाठवलं. अगोदर हनुमान गेले होते, नंतर अंगद गेले. आता अंगद हा वालीचा मुलगा आहे, अत्यंत शूर आहे, आणि त्या ठिकाणी अंगदाला अटक केली जसं हनुमानाला केली होती. अंगदाचाही ठार करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या सांगितलं की याला ठार करू नका. मग अंगदाला 4 राक्षसांनी पकडलं. अंगदाने उंच उडी मारली आणि छताला भिदून अंगद वर गेला. सगळे राक्षस खाली पडले आणि मरून गेले आणि अंगद पुन्हा परत आले. अंगदाचं आणि रावणाचं संवाद आहे. अंगदाने सांगितलं की आणखीन वेळ गेलेली नाही, युद्ध सुरू झाले नाही, तू आमच्या सीतामातेला सन्मानानं परत कर, श्रीराम तुला क्षमा करतील, त्यांचं शरण घे. परंतु हा रावण आधीच घाबरलेला होता. म्हणजे दुष्ट लोकांना आपण कितीही समजावून सांगितलं तरी त्यांची विवेकबुद्धी संपलेली असते. तसंच रावणाचं झालं. आणि मग रात्र पडली, दुसऱ्या दिवशी युद्ध करायचं होतं आणि मग युद्धाला सुरुवात झाली. खरं तर युद्धाचा नियम असा आहे की दिवसा युद्ध करायचं, रात्र झाली की युद्ध थांबवायचं. परंतु हे रात्रंदिवस युद्ध चालू राहिलं, रात्रीही चालू राहिलं, दिवसा तर राहिलं. मग युद्धामध्ये सगळं हरल्यानंतर इंद्रजित आला. इंद्रजिताने एक बाण सोडला, त्याचं नाव आहे सर्पबाण. आणि हा सर्पबाण सोडल्यानंतर त्या बाणाने राम आणि लक्ष्मण यांना असं बांधून टाकलं, जसं आपण दोरीनं गच्च बांधतो असं गच्च बांधून टाकलं. आणि राम आणि लक्ष्मण मूर्छित झाले. थोड्या वेळानंतर जागी झाले, परंतु ते साप होतेच गुंडाळलेले. मग तितक्या थोड्या वेळानंतर सापाचा जो शत्रू आहे गरुड आला. आणि गरुड आल्याबरोबर हे सगळे निघून गेले, साप पळून गेले. आणि गरुडाने सांगितलं, प्रभू मी तुमचा सेवक आहे, आणि हे जे आले होते हे साप आहेत, हे साप कद्रूची मुलं आहेत, मी विनतचा मुलगा आहे. हे दोघेही म्हणजे सावत्र भाऊ आहेत. तर तिची पुन्हा वेगळी खूप मोठी कथा आहे. मग आता हे जेव्हा राम आणि लक्ष्मण बेशुद्ध पडले, तर यांनी इंद्रजिताने काय केलं, रावणाचा मुलगा, त्यांनी सगळी बातमी सांगितली की युद्ध संपलेलं आहे, राम आणि लक्ष्मण ठार झालेले आहेत. ही बातमी सीतेला सांगण्यात आलं. सीता पुन्हा रडू लागली की आता संपलंच युद्ध, आता माझी सुटका होणारच नाही. मग असं सांगितल्यानंतर रावणाने काय सांगितलं की सीतेला खात्री पटवण्यासाठी तिला विमानानं न्या आणि वरून दाखवा राम आणि लक्ष्मण मृत झालेले आहेत. असं म्हटल्यानंतर एका राक्षसींना दिलं, तिचं नाव आहे त्रिजटा. ही त्रिजटा ही वयोवृद्ध राक्षसी आहे, परंतु चांगल्या स्वभावाची आहे. ती त्या विमानामध्ये, पुष्पक विमानामध्ये बसली, सीता बसली, दोघीजणं त्या ठिकाणी यायला लागलेत. आता हे पुष्पक विमान, आता त्याची कथा आहे, पण तो मनाच्या वेगानं ते चालणार आहे. त्याला काही पायलट वगैरे काही नाही. त्यावर बसणारा जो आहे, ज्याची क्षमता असेल तोच बसू शकतो. मग वरून दाखवलं तर राम आणि लक्ष्मण तिथं पडलेले आहेत. सीता म्हणाली, आता माझे पती गेले, आता युद्ध संपलं, मलाही आता माझाही मृत्यू, मलाही प्राणत्याग करायचा आहे. त्रिजटानं सांगितलं की असं घाई करू नको, तू लक्षपूर्वक पहा काय चाललेलं आहे. राम आणि लक्ष्मण पडलेले दिसायले, पण त्यांचं तेज आणखीन टिकून आहे. हे काय. दुसरी गोष्ट अशी की हा जो पुष्पक विमान आहे, रथ आहे, याच्यावर विधवा स्त्री बसू शकत नाही. तू जर विधवा झाली असतीस तर तुला विमानाने घेतलं नसतं. म्हणून तुझं म्हणजे श्रीराम आणखीन मेलेले नाहीत. आणखी एक लक्षात घे की सगळे वानरं गोल उभे आहेत, कोणीही घाबरलेलं नाही. राजा जर घाबरला तर सगळे सैनिक पळून जातात, पण तसं झालेलं नाही. सगळे शांतपणे उभे आहेत, बेशुद्ध आहेत, ते मूर्छित झालेले आहेत, एवढंच झालेले आहे. ते त्यांचा मृत्यू झालेला नाही. म्हणून रावण किंवा कोणत्याही राक्षसावर तू विश्वास ठेवू नको. कोणी काही म्हटलं की लगेच तू घाबरून जाऊ नको. त्रिजटानं मोठ्या प्रेमाने हे सांगितल्यानंतर सीतेला पुन्हा चांगलं वाटलं, पुन्हा धैर्य मिळालं. मग श्रीराम शुद्धीवर आले, पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. मग खूप मोठं युद्ध आहे. एक ध्रुमाक्ष नावाचा राक्षस, त्याचं हनुमानाशी युद्ध झालं, हनुमानाने त्याला ठार केलं. दुसरा एक आला वज्रद्रांस्त्र राक्षस, त्याला अंगदाने ठार केलं. म्हणजे प्रथा अशी होती की अगोदर कधीच राजा युद्धात जात नाही. आधी छोटे छोटे सैनिक पाठवायचे, नंतर दुसरे मोठे पाठवायचे, नंतर मोठे पाठवायचे, नंतर आपण पुढं जायचं. असं रावणांचं होतं. त्यानंतर अकंपन नावाचा जो राक्षस होता, जो तिकडे पंचवटीमध्ये 14,000 राक्षसाचा वध श्रीरामाने केल्यानंतर एक राक्षस पळून गेला होता, तो अकंपन आला. हनुमानाशी युद्ध झालं, तोही मेला. त्यानंतर प्रहस्त हा सरसेनापती आहे, चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस आपण म्हणू आजच्या भाषेत. हा सरसेनापती आला. नील याच्याशी युद्ध झालं, हाही मेला. नंतर रावण आला. रावण आणि हनुमान यांचं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये हा
रावण जखमी झाला आणि हनुमानासुद्धा खूप जखम झाली. त्यानंतर हनुमान खाली पडले, मृत्युमुखी झाले, पडले खाली. पडल्यानंतर रावण नीलकडे गेला. नील आणि रावण यांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये नीलाने त्या रावणाचं सगळं युद्ध ते रथ मोडून टाकला, ध्वज पाडून टाकला. आणखी एक प्रथा त्यामध्ये होती की शत्रूशी युद्ध करत असताना, विशेषतः राजाशी, त्याचा जो ध्वज असतो रथावर तो पाडून टाकायचा, तोडून टाकायचा. कारण ध्वज खाली पडला की सैनिकाला वाटते झालं आपला झेंडा खाली पडला, आपण हरलो, म्हणून पहिल्यांदा ध्वज खाली पाडायचा, ही पॉलिसी त्या ठिकाणी असायची. मग रावण आणि नील यांचं युद्ध झालं. नील थोडा जखमी झाला. लगेच मग रावण आणि लक्ष्मण यांचं युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये मात्र लक्ष्मण वरचढ झाले आणि रावण मूर्छित पडला. रावण मूर्छित पडल्यानंतर त्याचा जो सारथी होता तो चांगला होता. त्याने लगेच ते रथ दूर नेलं. दूर नेऊन त्याला रावणावर उपचार केला, जे काही औषधं होती, वनस्पती, आणि शुद्धीवर आला रावण. रावण शुद्धीवर आल्यानंतर त्याने रागावलं, तुला समजते की नाही मला युद्धातून का आणलंस? रावण म्हणाला, मी जर आपल्याला आणलं नसतं तर आता तुमचा मृतदेह इथं राहिला असता. मग रावण म्हणाला, चला आता पुन्हा घेऊन जा मला युद्धभूमीवर. पुन्हा युद्धभूमीवर रावण आला. रावण आल्यानंतर आता राम आणि लक्ष्मण यांचं युद्ध सुरू झालं. पहिली फेरी आहे आता. आता तिसऱ्या फेरीमध्ये रावण मरणार आहे. आता राम आणि रावण यांचं युद्ध सुरू झालं. आता युद्ध कसं आहे, रावण वर आहे, आकाशामध्ये रथावर आहे, त्याचा रथ हवेमध्ये आहे आणि प्रभू रामचंद्र जमिनीवर उभे आहेत आणि वरून तो बाण मारत आहे, खालून श्रीराम बाण मारत आहेत. तरी याच्यामध्ये सुद्धा रावण खूप जखमी झाला, त्याचा टोपही पडला, त्याचा रथही तुटला. श्रीराम म्हणाले, तू आता जखमी झालास, परत जा, विश्रांती घे, उपचार करून घे, नंतर माझ्याकडे ये. म्हणजे श्रीरामाचं इथं आणखी मोठेपण दिसतं की एक बाण मारला असतं तर रावण तिथं मेला असता, पण त्याला पुन्हा संधी दिली. मग रावणाच्या लक्षात आलं की आपण इथं मेलो असतो, परंतु श्रीरामाने आपल्याला विश्रांती घ्यायला सांगितलं, उपचार करायला सांगितला. त्यामुळे रावणाचं मन खूप मोठं आहे आणि आता मात्र माझा मृत्यू आलेला आहे लक्षात आलं आणि सगळे शाप त्याला आठवले, 8ही शाप त्याला आठवले. मग रावण तिथं थांबला असताना कुंभकर्ण, सगळे लोक म्हणाले, त्याचे मंत्री म्हणाले रावणाचे, तुम्ही कशाला प्रत्यक्षात युद्धामध्ये गेलात? अगोदर दुसऱ्याला जाऊ द्या ना, तुमचा भाऊ आहे ना कुंभकर्ण, कुंभकर्णाला बोलवा. आता कुंभकर्णाचं खूप वर्णन आहे. तो खाली गुहेमध्ये झोपायचा, खूप आवाढव्य होता, त्याला उठवण्यात आलं, नगारे वाजवले तरी तो उठेना. मग काही खाद्य ठेवलं, तिथं दारू ठेवली, काय काय ठेवलं, त्याच्या वासानं त्याला जाग आली आणि मग तो आला. त्याला सांगण्यात आलं, कुंभकर्णाला जे वरदान मिळालं शापाच्या रूपानं, हे काय सगळ्या भावांनी तपश्चर्या केली होती. रावण, विभीषण आणि कुंभकर्ण, आणि ब्रह्मदेवाने प्रत्येकाला वेगळं वरदान दिलं. जेव्हा कुंभकर्णाची वरदान मागायची वेळ आली तेव्हा ब्रह्मदेवानी विचार केला की याला जर वरदान दिलं तर तो जास्तच विध्वंस करेल, म्हणून सरस्वतीला सांगितलं की तू याची वाणी बदलून टाक. मग सरस्वती त्याच्या जिभेवर बसली आणि तो कुंभकर्ण म्हणाला की मला निद्रा पाहिजे. तथास्तु म्हटलं. 6 महिने झोपशील, 1 दिवस जागी होशील, पुन्हा 6 महिने झोपशील. म्हणजे 6 महिने जागे नाही, 6 महिने झोपायचं, उठायचं, 1 दिवस जागं राहायचं, खायचं प्यायचं, पुन्हा 6 महिने झोपायचं, असं त्याला वरदान, शापच आहे तो, वरदान मिळालं. मग त्याला उठवण्यात आलं. आणखी एक सांगितलं, कुंभकर्णाने सांगितलं, मला जर कोणी उठवलं झोपेमधून तर मी कोणाचे ऐकणार नाही, विध्वंस करेल. आणि त्याला हाही शाप मिळाला होता की झोप पूर्ण होण्याच्या 6 महिने पूर्ण होण्याच्या आधी जर उठवलं तर कुंभकर्ण मरेल. आता 6 महिने संपण्याच्या आधीच उठवण्यात आलं. कुंभकर्ण युद्धाला निघाला. मग लक्ष्मण पुढे आले. लक्ष्मणाने बाणाचा वर्षाव सुरू केला. कुंभकर्ण म्हणाला, कोणी माझ्यासमोर येऊ नका, मला फक्त रामाशी लढायचं आहे, छोट्या बंधूशी लढायचं नाही, क्षुल्लक माणसाने माझ्यासमोर येऊ नये. श्रीराम म्हणाले, ठीक आहे, आता मीच जाऊन युद्ध करतो, तुम्ही सगळेजण थांबा. आणि मग श्रीरामाने कुंभकर्णाला बाण मारून वेगवेगळे अस्त्र सोडून, आधी बरंच युद्ध झालं. मग श्रीरामाने वायू अस्त्र सोडलं, त्याचे हात कापले. नंतर अयंद्र अस्त्र सोडून पायही कापले, तरी तो येऊ लागला घसरत. मग दुसरं एक अयंद्र अस्त्र सोडून त्याचं मुंडकं उडवलं. आणि असं वर्णन आहे. हे कसं आहे की रामायण जे आहे इतिहास जरी असला तरी काव्य आहे. आणि साहित्याचं लक्षण कसं असतं, साहित्यामध्ये अतिशयोक्ती नावाचा एक अलंकार आहे. आणि अतिशयोक्ती अलंकारामध्ये काही गोष्टी रंगवून सांगितलेल्या असतात की ज्यामुळे त्या घटनेचं महत्त्व कळावं. म्हणून कुंभकर्णाचं असं महत्त्व आहे.
आणि वर्णन असं आहे की त्याचं मुंडकं उडालं आणि त्या लंकेच्या मुख्य रस्त्यावर पडलं. रस्ता ब्लॉक होऊन गेला आणि त्याचं धड जे होतं ते समुद्रात जाऊन पडलं. आता कुंभकर्णाचा मृत्यू झाल्यावर तर रावण तर आणखीनच घाबरला की आता एवढा मोठा माझा भाऊ मेला तर मग आमचं काय होईल. मग आता अनेक राक्षस आले, सगळ्यांचा मृत्यू झाला. दुसरा एक होता अतिकाय नावाचा राक्षस, तो सुद्धा कुंभकर्णासारखाच होता, जवळपास सारखाच. तोही असा मोठा विशाल. मग तो युद्धामध्ये आला आणि युद्धामध्ये आल्यानंतर लक्ष्मणासोबत युद्ध झालं. लक्ष्मणाने त्याला अनेक अस्त्रांच्या माऱ्याने ब्रह्मास्त्र सोडलं शेवटी आणि अतिकाय राक्षस ठार झाला. आता मग इंद्रजित आला. इंद्रजित म्हणाला, मी असताना तुम्ही युद्ध करण्याची गरज नाही. काही लोकांना असतं, मी असताना कोणाचीच गरज नाही. मग इंद्रजित हा शक्तिसंपन्न होता, त्याला वरदान मिळालेलं होतं, हे सगळं होतं. मग त्याला त्या वरदानामध्ये असं होतं की त्यांनी आहुती द्यायची, यज्ञामध्ये आहुती टाकायची. आहुती टाकली की एक रथ प्रकट व्हायचा आणि रथावर बसून युद्ध केलं की त्याला कोणीच हरवू शकत नाही. म्हणून हा इंद्रजित निघाला. त्याने काय केलं, एका बकऱ्याला, जिवंत बकऱ्याला असं ओढलं, त्या हवनकुंडात टाकून दिलं. टाकल्याबरोबर एक रथ आला, त्या रथावर बसला आणि रथ अदृश्य केला आणि वरून तो बाण फेकू लागला. कोणाला दिसत नाही कुठून बाण यायला लागले, कोण युद्ध करत आहे. आणि अशाही अदृश्य परिस्थितीमध्ये त्यांनी बाण सोडल्यानंतर तो बाण लक्ष्मणाला लागला आणि लक्ष्मण मूर्छित झाले. मूर्छित झाल्याबरोबर प्रभू रामचंद्र अत्यंत दुःखी झाले. त्यांनी सांगितलं सुग्रीवाला की आपलं युद्ध बंद करा आणि नंतर आपण बघूया, माझा बंधू मूर्छित झालेला आहे. आणि श्रीराम लक्ष्मणाजवळ बसले आणि शोक करू लागले. त्यावेळेस जांबुवंतांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, लक्ष्मण मूर्छित आहेत, ते शुद्धीवर येऊ शकतात, परंतु औषधी पाहिजे, दिव्य औषधी. मग ह्या औषधी आणण्यासाठी आपल्याला हनुमानच जाऊ शकतो. मग हनुमंतांना पाठवण्यात आलं आणि मग हनुमंत ऋषभ आणि कैलाश पर्वताच्या मध्ये एक पर्वत आहे, त्या पर्वतामध्ये काही औषधी आहेत. 4 प्रकारच्या औषधी आहेत. एक आहे मृत संजीवनी, ते औषध लावलं की मेलेलाही जिवंत होतो. दुसरं आहे सियालकर्णी. सियालकर्णी म्हणजे जखमा झाले असतील ते लावलं की दुरुस्त होतात. तिसरं आहे सुवर्णकर्णी. सुवर्णकर्णी लावल्यानंतर अशक्तपणा निघून जातो, पूर्ण तेज प्राप्त होतं. आणि चौथं आहे सांधनी, म्हणजे हाडं जे मोडलेले असतात ते दुरुस्त होतात. तर हनुमानाने उड्डाण केलं आणि ते पर्वत आणलं. आता एका रामायणामध्ये वर्णन आहे की मध्ये कालनेमी भेटला, बरंच लांबलचक वर्णन आहे. पण इथं तसं वर्णन वाल्मिकीने केलेलं नाही, कारण एका रात्रीमध्ये आणायचं होतं आणि ती औषधी दिवस उगवल्यानंतर उपयोगाची नाही. मग हनुमान गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पर्वताला विनंती केली की मी श्रीराम दूत आहे वगैरे सगळं सांगितलं, मला औषधी द्या. औषधी हनुमान गेले की औषधी गुप्त झाल्या, त्या औषधी मिळाल्या नाहीत. मग हनुमानाने ते पर्वतच उचललं आणि ते हनुमान आले आणि आल्यानंतर मग औषधी काढण्यात आल्या, उपचार करण्यात आला. नंतर हनुमानाने पुन्हा ते पर्वत नेऊन ठेवला जिथल्या तिथं. तर हनुमानाने हा जो द्रोणागिरी पर्वत आहे, हा द्रोणागिरी पर्वत आता आपण ऐकल्याप्रमाणे ऋषभ आणि कैलास पर्वताच्या मध्ये आहे. तर हनुमानाने फक्त एकदाच पर्वत आणलेला नाही, 3 वेळा पर्वत आणलेला आहे. सुरुवातीला आता हे लक्ष्मणाच्या मूर्छित प्रसंगी आणलेलं आहे. नंतर पुन्हा एकदा लक्ष्मण मूर्छित होतात तेव्हा एकदा आणलेलं आहे. आणि नंतर श्रीराम राज्य करीत असताना शत्रुघ्नाने एका ठिकाणी युद्ध केलं, त्यावेळेस शत्रुघ्न मूर्छित होतात तेव्हा एकदा हा द्रोणागिरी पर्वत आणलेला आहे. 3 वेळा उचलून आणलेला आहे. आणि 3ही वेळा त्यांनी अशीच विनंती केली, 3ही वेळा औषधी वनस्पती मिळाली नाही. तर इथं सगळे उपचार झाल्यानंतर मग कुंभकर्ण तर मेलाच होता. मग त्याची 2 मुलं कुंभ आणि निकुंभ हे पुढे आले, त्यांच्याशी युद्ध झालं. तेही सुग्रीवानं कुंभाला मारलं, हनुमानाने निकुंभाला ठार केलं. मग खराचा मुलगा आला, खर राक्षसाचा मुलगा, त्याचं नाव होतं महारथ. त्याचं श्रीरामाशी युद्ध झालं, खरही मेला. आता पुन्हा इंद्रजित आला. आता इंद्रजित आल्यानंतर लक्ष्मण काय म्हणाला की आता असं छोटं मोठं युद्ध करण्यापेक्षा मी ब्रह्मास्त्र सोडतो इंद्रजितावर आणि त्याला ठार करतो. आहे का? ब्रह्मास्त्र सोडतो असं लक्ष्मणाने म्हटलं. तर हां आहे 5-7 मिनिटं. हां सांग, मी आहे, लक्ष आहे माझं. तर लक्ष्मण म्हणाला मी आता ब्रह्मास्त्र सोडतो आणि युद्ध समाप्त करतो. श्रीराम म्हणाले नको, ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर जास्त विध्वंस होतो आणि निष्पाप लोकांचाही बळी जातो, आपण ब्रह्मास्त्राचा उपयोग नंतर करूया, आता नको. मग इंद्रजितानी अगोदर काय केलं होतं की
गुप्त अशा न दिसणाऱ्या रथातून युद्ध केलं होतं. आता मात्र तो प्रगट झाला. परंतु प्रगट झाला आणि त्यानं विचार केला की आपण आता युद्ध असं करूया की युद्धाचा शेवट करूया. तर इंद्रजिताला जो आशीर्वाद मिळाला होता त्याप्रमाणे तो इंद्रजितानं काय केलं की निकुंभिला नावाचं एक वन आहे. त्या ठिकाणी मोठं यज्ञकुंड होतं. त्या ठिकाणी तो यज्ञ करायचा. मग हा यज्ञ करायला गेला आणि त्या ठिकाणी आहुती टाकत होता. आणि असं सांगितलं होतं ब्रह्मदेवानी की तू जर असं आहुती टाकून युद्धाला गेलास तर तुला कोणी हरवू शकत नाही. पण आहुती पूर्ण होण्याच्या आधी जर युद्ध केलास तर तुझा मृत्यू होईल. आता ही बातमी कळाली की इंद्रजित आता हवन करण्यासाठी यज्ञ करण्यासाठी गेलेला आहे. तर बिभीषणाने सांगितलं, प्रभू आता आपल्याला त्या इंद्रजिताचा यज्ञ पूर्ण होऊ देता येणार नाही आणि त्याचा जर यज्ञ पूर्ण झाला तर त्याला आपण हरवू शकत नाही. म्हणून त्याने युक्ती सांगितली. त्याप्रमाणे करण्यात आलं. हा इंद्रजित यज्ञ करण्यासाठी गेला. त्याच्या यज्ञाच्या स्थळाच्या बाहेर अनेक राक्षसांचा पहारा होता. मग सोबत हनुमान गेले, बिभीषण आणि लक्ष्मण तिघजण गेले. योजना आखली. त्याप्रमाणे हनुमानाने काय केलं की राक्षसांसोबत युद्ध सुरू केलं. मग अनेक राक्षस मारले. तो गोंधळ ऐकून इंद्रजितानं आपलं यज्ञ तिथंच थांबवलं आणि बाहेर आला आणि त्यानं हनुमानाशी युद्ध केलं. मग हनुमानाने युद्ध आपलं आटपून पुन्हा परत आले आणि तोपर्यंत लक्ष्मण आणि बिभीषण त्या यज्ञकुंडाजवळ आधीच गेले. इंद्रजित बाहेर आल्याबरोबर ते आत गेले आणि बिभीषणाने सांगितलं की इंद्रजित आता परत येईल, आता त्याच्याशी युद्ध कर. इंद्रजित परत आला. बिभीषणाने बघितलं आणि इंद्रजिताने बघितलं. इंद्रजित म्हणाला, बिभीषण काका तुम्हीच घरातले घरके भेदी निघालात. तुमच्यामुळेच आता हे युद्ध म्हणजे आमची हार होण्याची वेळ येते आहे. खूप संवाद आहे. बिभीषणाने म्हटलं की रावणानं पापाचा मार्ग अवलंबला आणि हे त्याच्या पापाचं फळ आहे. मी काहीच करत नाही. आणि मग लक्ष्मण आणि इंद्रजित यांचं खूप युद्ध झालं. अनेक प्रकारचे अस्त्र वापरण्यात आले. 3 दिवस 3 रात्र सातत्याने युद्ध झालं आणि शेवटी इंद्रजिताचा मृत्यू झाला. आता इंद्रजिताचा मृत्यू झाल्याबरोबर रावण तर अत्यंतच उद्विग्न झाला आणि उद्विग्न इतका झाला की तो म्हणाला की मी आता ही समस्या मुळासहित उपटून टाकतो, सीतेला ठार करून टाकतो, म्हणजे काहीच प्रश्न येणार नाही. त्याने मोठी तलवार घेतली. त्याला एक चंद्रहास नावाची तलवार भगवान शंकरांनी दिली होती. ती तलवार घेऊन तो निघाला आणि तो निघाल्याबरोबर त्याच्या बायका घाबरल्या. विशेषतः मंदोदरी आणि सगळ्यात ज्येष्ठ आहे मंदोदरी, सगळ्यात कनिष्ठ आहे मालिनी. ती मालिनी राक्षसीन हे सगळेजण निघाले रावणासोबत आणि पुढे गेल्यानंतर रावणाने ती तलवार काढली आणि तुलाच मारतो, ठार मारतो असं म्हटलं. एक सुपार्श्व नावाचा राक्षस होता. तो म्हणाला, राजन तुम्ही सीतेला मारून काही उपयोग नाही आणि स्त्रियाला मारू नये. तुम्ही वेद वाचलेले आहेत, तुम्ही वेदाचे अभ्यासक आहात, वेद तुम्ही गाता, तर तुम्ही असं आपल्या राक्षस कुळाला त्याची बदनामी होईल असं करू नका. उद्या तुम्ही युद्ध करा, आपण सगळं सैन्य वापरू असं म्हटल्यानंतर रावण परत आला. आणि एवढंच नव्हे तर मंदोदरीने समजावून सांगितलं, त्याच्या मालिनी नावाच्या पत्नीनंसुद्धा समजावून सांगितलं आणि मग तो परत आला. आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी आता युद्धाची तो तयारी करू लागला. आपल्याला गुलाल आणि फुलं मिळाले आहेत का सगळ्यांना? 3 मिनटं आहेत, 3 मिनिट बाकी आहेत. राम जन्मासाठी. हां नाम घ्यायची. हां घ्या. हां किती वेळ? 3 मिनिटात. 2 मिनिट. हां श्रीराम राम राम श्रीराम राम 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 श्रीराम राम
घ्या सगळ्यांच्या ताटामध्येच घ्या जायचं सगळं यानंतर एक रामजन्माचं गीत आपण एक फेल साधं त्यातले एक दोन अंतरे म्हणून नंतर मग आपली महिलांपैकी पाळणार चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला कौसल्या उघडी लोचने विपुल जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु तुझे कंठराटला ओघळले आसु तुझे कंठराटला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राजगृही नवी सौख्य पर्वणी आधाऊनी हंबरल्या धेनु अंगणी धुंदुभीचा रागदोष धुंद गोंधळा धुंदुभीचा रागदोष धुंद गोंधळा राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला राम उडून जाय नगर सर्व नृत्य गायनी शूररंग आलयात मग्न मेदिनी बोलत असे तिही शेष डोलया बोलत असे तिही शेष डोलला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला राम जन्मला सखे राम जन्मला आता रावण आणि राम यांच्या युद्धाला बरं बरं ओके ठीक आहे ठीक आहे ते कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो रे पाळणा लांबविला अयोध्येचे
छान छान म्हणा. कोण म्हणाले? बर बर. तर आता श्रीराम आणि रावण यांच्या युद्धाला प्रारंभ होतो आहे. सगळ्या राक्षसांचं पारिपत्य होत आलं. आता आपलं सैन्य संपत आलं हे लक्षात आल्यानंतर रावण स्वतःच आला आणि श्रीराम आणि रावण यांच्या युद्धाची दुसरी फेरी आहे. आणि आल्यानंतर श्रीरामाने अनेक अस्त्रांचा प्रयोग केला. रुद्रास्त्र, अग्निअस्त्र, गंधर्वास्त्र, ऐंद्रास्त्र अशा अनेक अस्त्रांचा प्रयोग केला. रावणानेही अनेक अस्त्र सोडले. असुरास्त्र आहे, राहू अस्त्र आहे, रुद्रास्त्र आहे. आणि हे करत असताना रावणाने एक भाला काढला. आणि हा भाला कसा आहे की त्याला मय दानवानं भाला दिला होता. हा मय दानव म्हणजे कोण? हा मय दानव म्हणजे मंदोदरीचे वडील. मय दानव राक्षस, मंदोदरी त्याची मुलगी. आणि लग्नाच्या वेळेस उपहार म्हणून त्यांनी एक भाला दिला होता. तो अत्यंत शक्तिशाली भाला होता. मग त्यांनी तो भाला काढून बिभीषणाला, रावणाने भाला बिभीषणावर फेकला. आता तो भाला बिभीषणाकडे येत आहे हे बघितलं आणि लक्ष्मणाने उडी मारली आणि मध्येच तो भाला पकडला. पण ते पकडण्यामध्ये तो भाला लक्ष्मणाच्या छातीत घुसला. लक्ष्मण मूर्छित होऊन पडले. सगळ्यांना वाटलं की आता लक्ष्मणांचा मृत्यू झाला. लगेच श्रीराम खाली आले. त्यांनी बघितलं की लक्ष्मण मूर्छित पडलेत. आणि मग त्यांनी त्यांनी सांगितलं की मी आता ब्रह्मास्त्र सोडतो. आणि सगळ्या वानरांना सांगितलं श्रीरामाने, तुम्ही आता जाऊन डोंगरावर बसा, झाडावर बसा, मी एकटाच आता हे युद्ध समाप्त करतो. आणि हे समाप्त करतो असं सगळं म्हटल्यानंतर रावण घाबरून निघून गेला. कारण त्याच्या लक्षात आलं की आता जर ब्रह्मास्त्र सोडण्यात आलं तर मी काही आता जगत नाही. आणि तो पळून निघून गेला. तो पळून गेल्यानंतर युद्ध थोड्या वेळासाठी थांबलं. मग श्रीराम लक्ष्मणाजवळ आले आणि त्या ठिकाणी आता ते मूर्छित पडलेले आहेत, काय करावं? तर पूर्वीसारखंच की औषधं आणावेत म्हणून एक सुषेण नावाचा वानर होता. तो वैद्य होता. त्यांनी सांगितलं की अगोदरच्यासारखं पुन्हा एकदा द्रोणागिरी पर्वत आणा. म्हणून आता ह्या दुसऱ्या वेळी हनुमानाने उड्डाण केली. आणि उड्डाण करून हनुमान गेले आणि त्यांनी पर्वताला विनंती केली. पुन्हा ती विनंती मान्य केली नाही म्हणून पुन्हा औषधी वनस्पती आणल्या. तर त्या कोणत्या होत्या वनस्पती? विशाल्यकर्णी, संवर्ण्यकर्णी, संजीवकर्णी आणि संधिनी ह्या 4 वेगळ्या वनस्पती आहेत. यामध्ये अगोदरच्या मध्ये एक संधिनी होतीच. आता इथं संधिनी आहे. 3 नवीन अशा प्रकारच्या वनस्पती आणण्यात आल्या. लक्ष्मणाला ते सुंगवण्यात आलं. औषधोपचार झाला. लक्ष्मण पुन्हा शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर श्रीराम म्हणाले की लक्ष्मण आता तू थांब, मीच आता युद्ध करतो. आणि मग दोघांचं युद्ध सुरू झालं. श्रीराम आणि लक्ष्मण यांचं युद्ध झाल्यानंतर एवढं घनघोर युद्ध झालं. माऊलींनी वर्णन केलेले आहे की राम आणि रावण यांचं युद्ध म्हणजे राम आणि रावणाच्या युद्धासारखंच, वेगळी उपमा देता येत नाही. एवढं अलौकिक अशा प्रकारचं युद्ध. जसं आपण क्रिकेटची मॅच बघतो तसं सगळ्या देवता आकाशामध्ये येऊन बघू लागले. आणि बघत असताना काही देवता म्हणाल्या की हे अन्यायपूर्वक युद्ध होतं आहे. का? रावण आकाशामध्ये रथामध्ये आहे आणि श्रीराम जमिनीवर आहेत आणि अशा प्रकारचे युद्ध होत आहे. बिभीषण श्रीरामाच्या बाजूला उभा होता. बिभीषणाने म्हटलं की प्रभू, हे अन्यायकारक युद्ध होत आहे. तुमच्याकडे रथ नाही, रावणाकडे रथ आहे. श्रीराम म्हणाले माझ्याकडे रथ आहे. धर्म हा माझा रथ आहे आणि अधर्म त्याचा रथ आहे. आणि धर्माची नेहमी विजय होत असते म्हणून तुम्ही काळजी करू नका. मग देवतांनी तशी चिंता व्यक्त केली. मग इंद्राने म्हटलं ठीक आहे, आपण मदत करूया. आता इंद्र शेवटच्या दिवशी आला. हे संपूर्ण युद्ध 87 दिवस चाललं. 87व्या दिवशी रावणाचा मृत्यू झाला. मग इंद्रानेही आपला एक दिव्य रथ पाठवला. ज्याला 1000 घोडे होते आणि त्याचा जो सारथी होता त्याचं नाव आहे मातली. मातलीला सांगितलं की हे घेऊन जा आणि श्रीरामांना त्याच्यावर आरूढ करून युद्ध कर. रथ खाली आला. श्रीरामाने त्या रथाला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि रथावर ते बसले आणि युद्ध सुरू झालं.
युद्धाच्या प्रसंगी एकदा श्रीराम मातलीला म्हणाले, मातली माझा रथ तिकडे घेऊन चल बरं. आणि लगेच श्रीरामाला लक्षात आलं की आपलं म्हणणं चुकलं. ते म्हणाले की क्षमा कर, मी म्हणायला नको, तू काही माझा सेवक नाहीस, तू इंद्राचा सेवक आहेस. तो मातली एवढा प्रभावित झाला की प्रभू मी आपलासुद्धा सेवक आहे. आणि तो त्या मातलीनं म्हणजे सगळीकडे रथ जिथे युद्धाचं होतं त्या ठिकाणी घेऊन गेला. आणि असं युद्ध सुरू झालं असल्यानंतर अनेक अस्त्र पुन्हा आली. गंधर्वास्त्र आलं, गरुडास्त्र आलं. आणि एका रामायणामध्ये असा उल्लेख आला की युद्ध इतकं चाललं होतं की कोण कोणाला मारायला कळेच ना. म्हणून श्रीरामाने काय केलं, एक मोहिनी अस्त्र सोडलं. वाल्मिकीने तसं लिहिलेलं नाही. तर मोहिनी अस्त्रामुळे काय झालं की मोहिनी पडली. मोहिनी पडल्यामुळे काय झालं की सगळ्या राक्षसांना सगळे रामच दिसू लागले. प्रत्येकाला रामच दिसू लागला. अरे राम आहे मारा, राम आहे मारा. सगळे राक्षस एकमेकाला मारून मरू लागले. आणि वानरांना प्रत्येकजण रामच दिसू लागला. दुसरा वानर राम दिसू लागला. राम राम म्हणून ते एकमेकाला पाया पडू लागले, आलिंगन देऊ लागले आणि युद्ध करू लागले. म्हणजे मोहिनी अस्त्राचा असा परिणाम झाला. आणि हे होत असताना मग एवढं युद्ध झालं. आणि युद्ध चालू असताना तेवढ्यामध्ये अगस्त्य मुनी आले. अगस्त्य मुनीची फार महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. ते म्हणाले, प्रभू तुम्ही हे युद्ध करत आहात, पण मी तुम्हाला यश येण्यासाठी एक मंत्र देतो. मग त्यांनी मंत्र दिलं, त्याचं नाव आहे आदित्य हृदय मंत्र. हा मंत्र 3 वेळा जपा आणि मग तुम्ही अजिंक्य व्हाल. मग श्रीराम तिथे थांबले आणि 3 वेळा त्यांनी मंत्र जप केला. आणि मग पुन्हा मातली त्या रथामध्ये बसून पुन्हा युद्ध सुरू झालं. आणि हे घनघोर युद्ध झाल्यानंतर श्रीराम जेव्हा एक बाण मारायचे तेव्हा एक मुंडकं खाली पडायचं, पुन्हा दुसरं मुंडकं यायचं रावणाचं, पुन्हा तिसरं, पुन्हा चौथं, असे कितीतरी मुंडके खाली पडले होते. ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तुझं मुंडकं पडलं तरी पुन्हा नवीन निर्माण होईल. म्हणून असे 100 मुंडके रावणाचे खाली पडले. मग श्रीराम विचार करू लागले की बाण कोणता मारावा. तर मातलीनं म्हटलं, प्रभू तुम्ही ब्रह्मास्त्रच का वापरत नाही. कसं असतं की ब्रह्मास्त्र शेवटचं अस्त्र आहे, त्याच्यामुळे इतका संहार होत असतो की निष्पाप लोकंसुद्धा मरतात. मग आता श्रीराम म्हणाले, ठीक आहे, आता याचा काही उपाय दिसत नाही. मग श्रीरामाने ब्रह्मास्त्र चढवलं. आणि ते ब्रह्मास्त्राचं एक विशेष ब्रह्मास्त्र होतं ब्रह्मदेवाने तयार केलेलं. त्याला गरुडाचे पंख होते, म्हणजे तितक्या वेगानं ते जायचं. आणि समोरचं जे टोक होतं ते टोक एका विशिष्ट अशा प्रकारच्या मूलद्रव्यापासून तयार केलेलं होतं. आणि त्याला अग्निदेव आणि सूर्यदेव यांनी शक्ती दिलेली होती. आणि त्याचा जो दांडा होता तो सुद्धा विशिष्ट मूलद्रव्याचा होता. आणि शक्तिसंपन्न अशा प्रकारचा तो बाण, विशेष बाण होता. मग श्रीरामाने तो बाण सोडला. तो बाण रावणाच्या छातीमध्ये घुसला, घुसून बाहेर निघाला, समुद्रात गेला, तळाला गेला आणि पुन्हा वर आला आणि पुन्हा श्रीरामाच्या भात्यामध्ये जाऊन बसला. आणि त्या ठिकाणी रावणाचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर सगळं शांत झालं, युद्ध संपलं. विभीषण रडू लागला, कारण भाऊ होता शेवटी, जरी राक्षस होता तरी. श्रीरामाने सांगितलं की आता तुला कर्तव्य करण्याची वेळ आलेली आहे, जा आणि रावणाच्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार कर. विभीषण म्हणाला, प्रभू मला हे काम सांगू नका. तो दुष्ट होता, रावण दुष्ट होता, त्यांनी सीतेमातेला पळवलं, हे सगळं केलं आणि मला तुम्ही अंत्यसंस्कार करायला सांगतात. तर प्रभू रामचंद्रांनी वाक्य फार छान सांगितलं. ते काय म्हणाले, मरणान्नांती वैरांनी निवृत्तम न प्रयोजनम. सर्ग 109 आलेलं आहे. ते काय म्हणतात की मृत्यू झाल्यानंतर वैर राहत नाही, वैरासोबतच मृत्यूसोबतच वैर निघून जातं. म्हणून मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल मनामध्ये कुठलाही वैरभाव ठेवू नको आणि जा आणि राजकीय पद्धतीनं म्हणजे राजेशाही थाटामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार कर. त्याप्रमाणे विभीषणाने अंत्यसंस्कार केला. आणि मग श्रीरामाने अगोदर ठरवल्याप्रमाणे विभीषणाचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण राज्याभिषेक कर. मग लक्ष्मणाने विभीषणाचा राज्याभिषेक केला, म्हणजे लंकेचं राज्य त्यांना देऊन टाकलं. आणि मग पुढे आता युद्ध संपलेलं आहे. रामाने विभीषणाला सांगितलं, राजा विभीषण झाला, सीतेला घेऊन या, पण आणताना चांगले कपडे दागिने घालून आणा. मग सीतेकडे रथ पाठवण्यात आला. सीता पुन्हा मग चांगले कपडे राजवस्त्र घालून आली. आल्यानंतर श्रीरामाकडे आणण्यात आलं. पालखीमध्ये बसून पुन्हा पालखी थांबली तिथं. रामाने सांगितलं की पालखीतून उतरा आणि पायी आणा तिला. सगळे जमले आहेत, सगळे वानर जमले, विभीषण आहेत, लंकेचे काही प्रमुख माणसं त्या ठिकाणी आहेत. आता आपण काय विचार केला असेल किंवा करू शकतो की सीता जी आहे ती लंकेमध्ये राहिलेली आहे, 11 महिने ती लंकेमध्ये आहे.
11 महिन्यापेक्षा काही दिवस जास्त आहेत. तर आता इतका विरह झालेला आहे. तर राम आणि लक्ष्मण आल्यानंतर, राम आणि म्हणजे सीता आल्यानंतर राम दोघं आलिंगन देतील सगळ्यांसमोर, कडकडीत त्यांचं मनोमिलन होईल. तसं काही झालं नाही. ती सीता यायला लागली, रामानं ढुंकूनही बघितलं नाही. आता सीता रडू लागली की इतक्या वर्षानंतर, विरहानंतर भेट होते आहे, तरी माझ्याकडे का बघत नाहीत. श्रीराम म्हणाले की युद्ध झालं, माझं काम होतं की रावणाचा नाश करणे, इक्ष्वा कुलाचा जो धर्म आहे तो त्या पालन केलेलं आहे, तुझी सुटका केलेली आहे, तुला जिथं जायची तिथं जा. सीता म्हणाली मग असं असतं तर मला पहिलेच का सांगितलं नाही, मी आत्महत्या करायला निघालीच होती, मी प्राणत्याग केला असता, एवढं युद्ध तरी कशाला केलं. श्रीराम म्हणाले माझं कर्तव्य मी केलं, तुला आता जे कर्तव्य करायचे ते तुझा. असं बोलल्यानंतर सगळे जर आश्चर्यचकित झाले, असे कसे श्रीराम इतके कठोर हृदयाचे कसे काय, एवढं युद्ध केलं, सगळे वानरं कुजबुजू लागले, मग एवढं युद्ध केलं तरी कशाला, इतके वानरं मेले तरी कशाला. मग त्याच्याऐवजी अगोदरच जर असं म्हणालं असतं तर काहीच झालं नव्हतं. मग सीता म्हणाली ठीक आहे, आता मी मेलेलं चांगलं, लक्ष्मणा काष्ट जमा कर, चिता रच, मी आता माझा देह अग्नीमध्ये अर्पण करणार आहे. मग चिता पेटवण्यात आली. सीतेनं पूर्वरामचंद्राला नमस्कार केला, 3 प्रदक्षिणा केल्या, अग्नीला प्रदक्षिणा केल्या आणि त्या अग्नीमध्ये सीतेनं प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर थोड्या वेळामध्ये, काही सेकंदामध्ये म्हणा, सगळे देव प्रगटले, भगवान शंकर आले, ब्रह्मदेव आले, अग्निदेवतेनं सीतेला बाहेर काढलं. आणि अग्निदेवता म्हणाली प्रभू तुमची सीता अग्नी इतकीच शुद्ध आहे, पूर्ण चारित्र्य संपन्न आहे, तुम्ही पूर्ण मनानं काही किंतु न ठेवता, शंका न ठेवता हिचा स्वीकार करा. भगवान शंकरांनी सुद्धा तसंच सांगितलं. ते म्हणाले की प्रभू आपण हिची परीक्षा का घेतली, आपण सामान्य पुरुष नाही, आपण विष्णूंचे अवतार आहात, सीता ही महालक्ष्मी आहे. मग राम म्हणाले मी मनुष्य आहे, साधारण मनुष्य आहे, सीता साधारण स्त्री आहे. आणि लौकिकाप्रमाणे, त्या काळाच्या प्रथेप्रमाणे एखादी जर स्त्री बाहेर राहिली असेल तर तिची शुद्धता पटवल्याशिवाय तिचा पत्नी म्हणून स्वीकार करता येत नाही. आता ती शुद्ध झालेली आहे, मी पत्नी म्हणून स्वीकार करतो. आणि नंतर त्यांनी स्वीकार केला. स्वीकार केल्यानंतर आता बिभीषण म्हणाले की आता हे सगळं झालेलं आहे, रामाने सांगितलं की तुम्ही जा आता राज्य करा. बिभीषण म्हणाले की आम्हाला तुमचा राज्याभिषेक बघायला येऊ द्या ना, आम्हाला सोहळा पाहू द्या. मग ठीक आहे. श्रीराम म्हणाले की आता वेगानं जाण्याची व्यवस्था करा, आता पायी जाता येणार नाही, रथाने जाता येणार नाही. मग बिभीषणानं पुष्पक विमान आणलं, जे रावणाने कुबऱ्याकडून हिसकावून घेतलं होतं. ते पुष्पक विमान लंकेमध्ये होतं, ते विमान आणलं आणि त्या विमानामध्ये सगळेजण बसले, राम, लक्ष्मण, सीता, बिभीषण, सुग्रीव, हनुमान, हे सगळे बसले. आणि त्याचं असं वर्णन आहे की ते विमान पाहिजे तसं मोठं होत असे, पाहिजे तेवढं लहान होत असे. आणि जास्त मोठं जरी झालं तर सगळ्यांना जागा त्यामध्ये होती आणि मनानं आज्ञा केले त्याप्रमाणे ते विमान चालायचं. मग विमानाने उड्डाण केला. जात असताना राम सांगू लागले हे बघ बरं, इथं युद्ध झालेलं आहे बरं का, इथं इंद्रजित मेला, इथं रावण मेला, पुढे गेल्यानंतर हे पहा, इथं हे पहा, इथं किष्किंधा आहे. मग सीता म्हणाली की किष्किंधाचे ज्या वानर पत्न्या आहेत त्यांनाही आपण घेऊया. मग विमान खाली थांबवलं, पुन्हा त्या वानरांच्या पत्न्यांना घेतलं, पुन्हा विमान उडालं. सीतामाईने सांगितलं हे आपली पंचवटी बघ, तुला आठवते ना, इथं हरण आला होता. असं बोलत बोलत विमान पुढे गेलं. पुढे गेल्यानंतर भारद्वाज ऋषीचा जो आश्रम होता, श्रीरामाने वचन दिलं होतं की येताना मी पुन्हा आपल्या दर्शनाला येईल. मग ते विमान खाली उतरवलं. उतरल्यानंतर श्रीरामाने हनुमानाला सांगितलं हनुमान तू आधी अयोध्येला जा, त्याच्या आधी गुहाकडे जा, निषादराज गुहा, आणि त्यांना माझ्या आगमनाची सूचना दे. आणि पुढे मग अयोध्येला जा आणि अयोध्येला जाऊन भरताला माझ्या येण्याची सूचना दे. कारण भरताने एक प्रतिज्ञा केली होती भरत भेटीमध्ये, राम भरत भेटीमध्ये. तो म्हणाला होता की तुम्ही जर 14 वर्ष संपल्यानंतर जर आला नाहीत, 1 दिवसापर्यंत मी वाट बघेल संध्याकाळ होईपर्यंत, आणि आला नाही तर मी चित्ता पेटवून मी माझा प्राण त्याग करेल. म्हणून श्रीरामाने सांगितलं हनुमाना पटकन जा, नाहीतर आतताईपणा करेल भरत आतताईपणा करेल. म्हणून हनुमान पुढे निघून गेले. भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये ते विमान उतरलं, त्यांनी दर्शन घेतलं आणि पुन्हा मग पुढे निघाले. मग गुहा भेटले, पुन्हा गुहा म्हणाले आम्हाला येऊ द्या. मग गुहासुद्धा विमानामध्ये आले आणि पुन्हा पुढे विमान अयोध्यामध्ये आलं. अयोध्यामध्ये विमान येणार अगोदरच हनुमानजी पोहोचले होते. हनुमान यांनी सांगितल्यानंतर भरताला खूप आनंद झाला. आता श्रीरामाने काय सांगितलं होतं की वेश बदलून जा,
आणि असं सांग की 14 वर्षाचा वनवास संपलेला आहे, रावणाचा वध झालेला आहे, श्रीराम येत आहेत. आणि भरताच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा, त्याला आनंद वाटतो का दुःख वाटतो? दुःख वाटत असेल, दुःख म्हणजे काय, आता राम येणार आणि माझं राज्य घेणार असं दुःख वाटेल. परंतु जो खरा माझा प्रेमी असेल ते त्याला आनंद वाटेल. मग हनुमान गेले एका साधूच्या वेशामध्ये आणि त्यांनी अत्यंत मधुर आवाजामध्ये, मधुर वाणीमध्ये सांगितलं की श्रीराम येत आहेत. तर भरताला इतका आनंद झाला की त्यांनी काहीही विचारलं नाही, 1,00,000 गायी दान देऊन टाकल्या. हा साधू ब्राह्मण आला म्हणून 16 मुली दिल्या कुमारी लग्न करा म्हणून. आणखीन बरंच काही काही खूप वर्णन आहे. अर्थात ते हनुमान होते, त्यांनी हनुमान आपलं रूप प्रकट केलं, सांगितलं की मला काही नको. आणि मग तयारी सुरू झाली, चला आता राम यायला लागले, तयारी करा. आता हे भरत कुठं होता? नंदीग्राममध्ये होता, अयोध्यापासून थोडंसं दूर. मग नंदीग्रामपासून अयोध्यापर्यंत एक मोठा रस्ता लगेच तयार करायला सुरुवात केली. आणि मग श्रीराम नंदीग्रामामध्ये आले जिथं भरत होता. आणि मग ते सगळेजण त्या मार्गानं अयोध्येकडे गेले. खूप छान, खूप सुंदर वर्णन आहे. राम आणि भरत यांचं खूप हृदयस्पर्शी वर्णन त्यामध्ये आहे. श्रीरामाचा मग राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकासाठी 4 समुद्रामधून जल आणण्यात आलं. वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला. आणि सगळं झाल्यानंतर सगळ्यांना दानधर्म देण्यात आलं. हनुमानालाही दागिना देण्यात आला. आपल्याला माहीत आहे नाही, राम कुठे आतला मधलं ते हिरा फोडून बघितला हनुमंतांनी. हे सगळं वर्णन आलेलं आहे. आणि मग श्रीराम त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आले, राज्य करू लागले. 11,000 वर्ष राज्य श्रीरामाने केलेलं आहे. आणि या काळामध्ये 100 अश्वमेध यज्ञ त्यांनी केलेले आहेत. आणि हा सगळा प्रसंग होत असताना मध्येच काही घटना घडल्या की ज्यामुळे आपल्या सगळ्याच रामभक्तांना दुःख वाटू शकतं. त्या घटना उत्तरकांडामध्ये आहेत. उत्तरकांडाला आपण सुरुवात करू. थोडक्यामध्ये आपण संक्षेप बघणार आहोत. तर जेव्हा श्रीराम राज्य करीत होते, राज्य करीत असताना मधल्या काळामध्ये श्रीरामानं लक्षात आलं की सीता गर्भवती आहे. आणि सीतेनं विचारलं की तुझी काय इच्छा आहे सांग, म्हणजे डोहाळे काय आहेत. तर सीता म्हणाली की माझे डोहाळे म्हणजे मला ऋषींच्या सानिध्यात जावंसं वाटतं, ऋषीपत्नींची सेवा करावीशी वाटते, वनामध्ये जाऊन थोडंसं तिथं विहार करावा असा वाटतो, म्हणून मला तेवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही माझी इच्छा नाही. श्रीराम म्हणाले ठीक आहे, तुझी इच्छा मी लवकरच पूर्ण करीन. मग या काळामध्ये आधी काय झालं होतं की श्रीरामाचे जे गुप्तहेर होते ते सगळ्या याच्यामध्ये अयोध्येमध्ये फिरत होते. आणि लोक काय म्हणतात, श्रीरामाबद्दल काय म्हणतात, सगळ्या अशा प्रकारचे माहिती आणून सांगत होते. आणि माहिती सांगत असताना त्यांचा जो जवळचा मित्र आहे, श्रीरामाचा जवळचा मित्र, तो मित्र आहे आणि मंत्री देखील आहे. आणि हा मंत्री एके दिवशी श्रीराम आणि ते बोलत असताना मंत्र्याला विचारलं श्रीरामाने की काय म्हणतात बरं आपले अयोध्येचे लोक, माझ्याबद्दल काय म्हणतात, सीतेबद्दल काय म्हणतात, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांच्याबद्दल काय म्हणतात, मातांबद्दल काय म्हणतात. मग कोणी बोलायला तयार नाही. श्रीराम म्हणाले तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे काही स्पष्टपणे सांगा, जे काही असेल, जरी न पटण्यासारखं असेल, दुःखद घटना असेल तरी तुम्ही मला सांगा, बिलकुल न घाबरता मला सांगा. मग श्रीरामाने असं अभय दिल्यानंतर तो मंत्री म्हणाला की आम्ही सगळीकडे गुप्तहेर पाठवले होते, सगळीकडे चर्चा चांगली आहे, परंतु एक जो धोबी आहे, आम्ही असं बघितलं रात्रीच्या वेळी झोपडीच्या बाहेर थांबून की एक धोबी आपल्या बायकोला मारायला लागला आहे. आणि मारून काय म्हणतो की चल घराच्या बाहेर हो, तू रात्रभर दुसऱ्याच्या घरी राहिलीस, आता मी तुला माझ्याकडे स्वीकार करणार नाही. मी काय राम आहे का? 1 वर्ष वनवासा, 1 वर्ष लंकेकडे राहिलेली सीतासुद्धा त्यांनी स्वीकार केली. मी काही राम नाही, मी सामान्य मनुष्य आहे. आणि असं म्हटल्यानंतर केवळ एकट्यानेच नाही, अनेक लोकांमध्ये जनतेमध्ये कुजबूज सुरू झाली. आणि बरेच लोक म्हणू लागले की श्रीरामाने केलं ते काही बरोबर केलं नाही. का केलं नाही? त्यांचा स्वार्थ होता त्याच्यामध्ये. राम किंवा जो राजा जसं वागतो तसं जनतेला वागावं लागतं. आता रामाने सीतेचा स्वीकार केला, रावणाकडे 1 वर्ष राहून आले असल्यानंसुद्धा आता आम्हालाही आमच्या बायका जर असंच बाहेर गेल्या राहू लागल्या तर आम्हालाही स्वीकार करावा लागेल. असाही कुलक्षय होईल, पापाचार होईल, दुराचार होईल, म्हणून आम्हालाही आमच्या बायकांचा स्वीकार करत बसावं लागेल, कारण रामाचे आम्ही भक्त आहोत, नागरिक आहोत. म्हणून अशा प्रकारचे नाराजीचं वातावरण सुरू झालं. म्हणून हे सगळे सांगितल्यानंतर हा जो धोबी होता याचं नाव आहे क्रोधन, याला क्रोध येणारा म्हणून क्रोधन नाव असेल. पण हे असं का झालं
तर ही सीतेची घटना अशी घडली होती. सीता लहान असताना जनक राजाकडे लहान असताना असं उद्यानामध्ये फिरत असताना 2 पोपट, एक पोपट नर मादी पोपट बोलत होते. बोलत असताना सीतेनं आपल्या सखींना सांगितलं की त्यांना पकडा, आपलं नेऊ आपल्या महालामध्ये पिंजऱ्यामध्ये ठेवू. दोघांना पकडलं. सीतेनं विचारलं की तुम्ही काय बोलत होतात. तर मादी पोपटानं सांगितलं की आम्ही पुढे जी रामाची लीला होणार आहे त्याचं आम्ही गायन करीत होतो. म्हणजे ही सीता आता लहान आहे, काय आणखीन काही झालेलंच नाही, धनुष्य बाण वगैरे ते काही झालेलं नाही. मग सीता म्हणाली की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही दोघं इथंच राहा आयुष्यभर माझ्याच ठिकाणी. ते दोघं म्हणाले नाही, आम्हाला असं पिंजऱ्यामध्ये राहता येत नाही. मग सीता म्हणाली ठीक आहे, मी नराला सोडतो. नराला सोडून दिलं, तू जा कुठं जायचं ते. मादीला सोडलं नाही. ती मादी काय म्हणाली की मी गर्भवती आहे आणि मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही, माझ्या पतीला जिथं आहे मला तिथं सोडा. सीतेनं ते ऐकलं नाही. म्हणून त्या मादी पोपटानं प्राणत्याग केला. हे त्या नर पोपट्यानं बघितलं, आपली पत्नी गेली म्हणून त्याने प्राणत्याग केला. परंतु प्राणत्याग करण्याच्या आधी मादी पोपटाने सांगितलं की मी गर्भवती आहे, अशा अवस्थेमध्ये मला पतीचा त्याग तुम्ही करवला, तसं तुम्हाला देखील म्हणजे सीतेला देखील गर्भवती असताना तिचा पती त्याग करेल. आणि त्या पोपटानं शाप दिला की मला तुम्ही पत्नीपासून वेगळं केलेलं आहे, मी अयोध्येमध्ये जन्म घेईन आणि माझ्या वाक्यामुळे राम आणि सीता यांना वेगळं व्हावं लागेल. अशा प्रकारची कथा वाल्मिकीने लिहिलेली आहे. आणि त्यामुळे रामाने काय केलं, आता काही जणांचा आक्षेप आहे की प्रभू रामचंद्र परमात्मा आहेत, परब्रह्म आहेत आणि स्त्रीबद्दल त्यांचं मत काही चांगलं नाही. आपल्या गर्भवती पत्नीला सोडून दिलं. तर का सोडून दिलं याचं उत्तर श्रीरामानेच दिलेलं आहे, आपल्याला त्याची गरज नाही. श्रीरामाने लक्ष्मणाला बोलवलं. लक्ष्मण सगळ्यालाच बोलवलं, तिन्ही भावांना. आणि मी आता काय सांगतो ते ऐका, मी तुमचा सल्ला मागत नाही, माझी आज्ञा आहे की मी सीतेचा त्याग करणार आहे. लक्ष्मणा, तुला उद्याच सीतेला घेऊन जायचं आहे. वाल्मिकी ऋषीच्या बाहेर, आश्रमाच्या बाहेर सीतेला सोड आणि तू परत ये. आणि असं परत येत असताना सीतेला जाताना किंवा येताना काही सांगू नको कशामुळे सोडलेलं आहे. लक्ष्मणाने विचारलं, प्रभू आपण सीता मातेचा का त्याग करत आहात, एवढं सगळं झालेलं आहे, काही एका धोब्याचं ऐकून किंवा लोकाचं ऐकून जनमतानुसार लोक काही म्हणतात, तुम्ही ऐकताय का. श्रीराम म्हणाले असं आहे की इक्ष्वाकुल किंवा रघुकुल जे आहे, रघुकुल आम्ही जे राज्य करतो ते जनतेच्या मतानुसार करतो आणि जनतेमध्ये वाईट पायंडा पडू नये म्हणून आमचा प्रयत्न असतो. म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी मी पत्नीचाही त्याग करायला तयार आहे. एवढंच नव्हे तर मला जर लक्ष्मणाचा त्याग करण्याची वेळ आली तर मी लक्ष्मणाचाही त्याग करेल धर्माच्या रक्षणासाठी. म्हणून माझ्या आज्ञेचं तू पालन कर. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाने सीतेला रथावर बसवलं. सुमंत्र रथाचे सारथी पण करत होते. पुढे आले. एक गंगा ओलांडल्यानंतर वाल्मिकी ऋषीकडे गेले आणि त्या ठिकाणी सीतेला खाली उतरायला सांगितलं, इथं आपण उतरूया. उतरल्यानंतर लक्ष्मण खाली बसून रडू लागला, खूपच रडू लागला. सीता म्हणाली, काय झालं, तुम्ही काय रडताय, तुमच्या बंधूचा विरह सहन होत नाही का, 2 दिवसाचा विरह सहन होत नाही. वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात जाण्यासाठी 2 दिवस लागायचे रथानं जाण्यासाठी. 2 दिवसाचे तर प्रसंग आहे, तुम्ही आता पुन्हा भेटणारच आहात. तरी रडू लागला. काय झालं सांगा. सीता म्हणाली, तुम्ही काही असले सांगा, मी सहन करायला तयार आहे. मग नाईलाजानं लक्ष्मणाने सांगितलं की मला बंधूंनी सांगितलं की तुम्हाला इथं सोडायचं, तुमचा त्याग त्यांनी केलेला आहे. आता सीतेला खूप राग आला. सीतेनं म्हटलं की एकच प्रश्न माझ्या राजाला, तुमच्या राजाला विचारा, अयोध्येच्या राजाला एक प्रश्न विचारा. पतीला म्हटलं नाही, अयोध्येच्या राजाला प्रश्न विचारा की अशा गर्भवती स्त्रीला, पत्नीला, जिचं चारित्र्य शुद्ध आहे, जिची अग्निपरीक्षा झालेली आहे, तिला तुम्ही का सोडता, मला न्याय द्या. राजाकडे न्याय मागण्याचा अधिकार जनतेला आहे आणि मी जनता आहे, नागरिक आहे अयोध्येची, असं म्हटली. पुन्हा थोडं थांबल्यानंतर म्हणाली की मला हे बोलायला नको होतं. लक्ष्मणा, हा संदेश देऊ नको. तर दुसरा संदेश माझा असा दे की सगळ्या मातांना माझा प्रणाम सांग आणि हे सांग की श्रीराम माझे परमेश्वरच आहेत, सर्वस्व आहेत आणि माझ्या कल्याणासाठी जो आदेश ते देतील मी मान्य करायला तयार आहे. कारण त्यांच्या आदेशामध्ये सुद्धा माझं कल्याण आहे, अयोध्येचं कल्याण आहे. मला जरी आता कळत नसलं तरी ते कल्याण त्यांच्या आदेशामध्ये आहे. आणि तू आता लक्ष्मण जा. लक्ष्मण परत आले. लक्ष्मण परत आले. मग ही बातमी
वाल्मिक ऋषींच्या काही शिष्यांना कळाली. त्यांनी सांगितलं, गुरुदेव गुरुदेव, एक वनदेवता पडलेली आहे, एक अप्सरा पडलेली आहे असं आम्हाला दिसते, पहा कोण आहे. ते पळत बाहेर आले, बघितलं की सीता. तिने ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की सीता म्हणून ओळख द्यायची नाही, वनदेवता म्हणून ओळख द्यायची. मग सीतेला आश्रमामध्ये नेलं आणि सगळ्यांना सांगितलं की हिचे संगोपन करा, पालनपोषण करा. आणि पालनपोषण केल्यानंतर मग कुश आणि लव यांचा जन्म झाला. दरम्यानच्या काळामध्ये इकडे श्रीराम राज्य करीत आहेत. राज्य करीत असताना एक घटना महत्त्वाची आहे, टाळायची होती पण महत्त्वाची घटना आहे की राज्य करीत असताना पद्धत अशी होती की राजाच्या दरबारामध्ये यायचं किंवा बाहेर उभं राहून राजापर्यंत आपली तक्रार नेली पाहिजे. मग एक कुत्रा आला, तो दरबाराच्या बाहेर थांबला आणि तो भुंकू लागला. रामाने सांगितलं, लक्ष्मणा जा, त्याचं काय तक्रार आहे बघ. लक्ष्मण गेला. लक्ष्मणाने सांगितलं, कुत्र्याची तक्रार सांगितली की कुत्र्याचं म्हणणं असं आहे की त्याला एका ब्राह्मणाने दंड्यानं मारलं आहे आणि डोकं फुटलेलं आहे, रक्त निघत आहे, त्याला न्याय पाहिजे. मग कुत्र्याला मध्ये बोलवण्यात आलं. कुत्र्याने तक्रार सांगितली की मी एका ठिकाणी बसलो होतो, एक ब्राह्मण कुठेतरी जात होता भिक्षा मागण्यासाठी आणि त्यानं मला विनाकारण दंड्याने मारलं, मी काही त्याला भुंकलोसुद्धा नाही. मग त्या ब्राह्मणाला बोलवण्यात आलं. ब्राह्मणाने सांगितलं की हो, की मी जात होतो भिक्षेला, मला भूक लागली होती आणि रस्त्यामध्ये हा आडवा बसला होता. मी म्हटलं उठ, तू तर लवकर उठत नव्हता म्हणून मी मारलं त्याला. तुम्ही जे शिक्षा द्याल ती मी मान्य करायला तयार आहे. मग सगळे चर्चा करू लागले का शिक्षा, कुत्र्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षा काय द्यावी. सगळे ऋषीमुनी सांगू लागले की शिक्षा काय. चर्चा सुरू झाली, काय शिक्षा द्यावी. मग श्रीराम म्हणाले, आपण असं करूया, कुत्र्यालाच विचारू. मग कुत्र्याला विचारलं श्रीरामाने की सांग बरं, ज्याने तुला मारलं त्याला काय शिक्षा द्यावी. कुत्रा म्हणाला, काय नाही, साधी शिक्षा आहे. काय शिक्षा द्यायची की इथं एक कालंजर नावाचं एक मोठा मठ आहे, कालंजर नावाचा मठ. ह्या ब्राह्मणाला त्या मठाचा मठाधिपती करून टाका. सगळेजण हसले, हे कसली शिक्षा आहे. त्याला तू जेलमध्ये टाका म्हटलं असतं तर चाललं झालं असतं, 5 फटके मारा चापकाची म्हटलं असतं तर चाललं असतं, दुसरी काही शिक्षा. परंतु त्याला तुम्ही वरदानच मागायला लागला हा कुत्रा. श्रीराम हसले आणि म्हणाले की त्याचं म्हणणं बरोबर आहे, पण काय म्हणतो आपण विचारू. मग कुत्रा म्हणाला की त्याचं कारण असं आहे की मागच्या जन्मामध्ये मी याच कालंजर मठाचा मठाधिपती होतो आणि मी शुद्ध आचरण होतं, मी काही पापकर्म केलेलं नाही, मी कोणाला लुटलं नाही, फसवलं नाही, काही नाही. परंतु ते करत असताना कळत न कळत माझ्या हातून काही पापं झाली आणि मी कुत्रा झालो या जन्मात. आणि हा जो ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण क्रोधी आहे. जरी तपस्वी म्हणत असेल तर त्याला क्रोध खूप येतो आणि विनाकारण तो मला मारतोय. त्याला तुम्ही मठाधिपती करून टाका. मठाधीश झाला की तो आधीच क्रोधी आहे आणि त्याचं खूप पाप होईल आणि त्याचे 5 पिढ्या नरकात जातील. म्हणजे जे खळ म्हणतात ना, ही खळ असे, मी मेलो तर चालते पण त्याचे सगळेच मेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे ती मी घटना याच्यासाठी आहे की काय काय घटना घडल्या, अनेक घटना झालेल्या आहेत. शंभुकाचा आहे, तेही आहे. मग श्रीरामाने एक अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाचा घोडा अनेक ठिकाणी गेला, अनेक ठिकाणी युद्ध झालं आणि ते यज्ञाच्या घोड्याचं रक्षण करण्याची जबाबदारी शत्रुघ्नची होती. सोबत हनुमान होते, सुग्रीव होते आणि अंगद होता. आता हा अंगद म्हणजे सुग्रीवाचा पुतण्या नव्हे, हा अंगद इकडे यांचा रामाच्या भागातला तो आहे, अयोध्येचा तो व्यक्ती आहे. मग हे सगळे निघाल्यानंतर अनेक ठिकाणी युद्ध झालं. एका ठिकाणी एक देवपुरा नावाचं राज्य होतं. त्या ठिकाणी एक वीरामणी नावाचा राजा राज्य करीत होता आणि तो भगवान शंकराचा भक्त होता आणि त्याच्या राज्याचं रक्षण भगवान शंकर करायचे. त्या ठिकाणी घोडा गेला आणि युद्ध सुरू झालं. भगवान शंकराला विचारलं वीरामणीनं की प्रभू रामाचा घोडा येतो आहे, युद्ध करावं की करू नये. श्री शंकर म्हणाले की युद्ध करू आपण, आज मला माझ्या इष्टदेवतेचं दर्शन होणार आहे. मग युद्ध झालं. युद्धामध्ये खूप अनेक दिवस युद्ध झाल्यानंतर शत्रुघ्नाने युद्ध केलं आणि शत्रुघ्न त्या ठिकाणी बेशुद्ध झाले, मूर्छित पडले. त्याचप्रमाणे त्यासोबत भरताचाही मुलगा होता पुष्कल, भरताच्या मुलाचं नाव पुष्कल आणि शत्रुघ्न. पुष्कल ठार झाला, शत्रुघ्न घायाल पडले, मूर्छित झाले. मग मूर्छित झाल्यानंतर हनुमान आणि शंकर यांचं युद्ध झालं. हनुमानाने शेपटीनं भगवान शंकराला लपेटलं. भगवान शंकर खुश झाले, म्हणाले की माझा भक्त इतका शूर आहे. मग त्यांनी सांगितलं की तुला काय इच्छा आहे सांग. म्हणजे भगवान शंकर हरले नाहीत.
मग यांनी हनुमान म्हणाले की हे जे पुष्कळ मेलेलं आहे आणि शत्रुघ्न मूर्छित आहेत, मी त्यांच्यासाठी औषधी घेऊन येतो. म्हणून पुन्हा यांनी उड्डाण केलं आणि पुन्हा द्रोणागिरी पर्वत आणला. तोपर्यंत भगवान शंकरांनी ते मृतदेह कुजू दिला नाही आणि पुन्हा पुष्कळ जिवंत झाले. शत्रुघ्न पुन्हा शुद्धीवर आले आणि ह्या अशा प्रकारे युद्ध झाल्यानंतर श्रीराम त्या ठिकाणी आले, कारण यांनी धावा केला होता. आणि मग राम आल्यानंतर भगवान शंकरांनी दर्शन घेतलं आणि म्हणाले, प्रभू आपलं दर्शन घेण्यासाठीच मी युद्ध केलं, मला माहीत आहे की आपलाच हा घोडा आहे. मग हा अश्वमेघ यज्ञ पूर्ण झाला. पूर्ण झाल्यानंतर घोडा परत आला. घोडा 1 वर्षानंतर परत येतो. परत आल्यानंतर आता दरम्यानच्या काळामध्ये ही कुश आणि लव, वाल्मिकी रामायण तयार झालं. वाल्मिकींनी सांगितलं कुश आणि लव तुम्ही अयोध्येमध्ये जा, छोट्या छोट्या गल्ल्यामधून जा, सगळीकडे जा, नगरामधून जा आणि चालत चालत रामायण गा. ज्या ठिकाणी चौक आहे त्या ठिकाणी गा. गात जात असताना हे सगळं सुंदर वर्णन चालू आहे. अनेक लोक मागत जाऊ लागले. ही बातमी प्रभू रामचंद्रापर्यंत गेली. रामाने सांगितलं, लक्ष्मणा त्या दोघांना बोलव बरं आपल्याकडे, त्यांचं आपण ते काय गीत गातात ऐकू तरी. मग त्यांना सुवर्णमुद्रा वगैरे दिल्या. पण कुश म्हणाला आम्ही घेत नाही, लव म्हणाले आम्ही घेत नाही. मग ते लक्ष्मण म्हणाला की राजांनी सांगितलेलं आहे, राम राजा आहेत. कुशलव म्हणाले की राजा असले तरी त्यांना ऐकायचं तर इकडे यावं त्यांनी रस्त्यावर. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गा बाळानो श्रीरामाय, गा बाळानो श्रीरामाय, गा बाळानो श्रीरामाय, गा बाळानो श्रीरामाय. मुनिजन पुनीत सदनामधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी. मुनिजन पुनीत सदनामधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातुनी राजपथातुनी, उपमार्गातुनी राजपथातुनी, मुक्त दरवळो तुमचे गायन, मुक्त दरवळो तुमचे गायन. गा बाळानो श्रीरामाय, गा बाळानो श्रीरामाय. नका सांगू रे नाम ग्रामवार, नका सांगू रे नाम ग्रामवार. स्वतःच माझे शिष्यच म्हणवा, स्वरात ठेवा हास्य गोडवा, स्वरात ठेवा हास्य गोडवा. योग्य ते म्हणे बोला भाषण, योग्य ते म्हणे बोला भाषण. गा बाळानो श्रीरामाय, गा बाळानो कुश आणि लव यांनी रामायण गायलं आणि ते पुन्हा आपल्या वाल्मिकी आश्रमामध्ये परत गेले. दरम्यानच्या काळामध्ये हा जो अश्वमेधाचा घोडा होता तो वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये आला. आल्यानंतर लव यांनी बघितलं की घोड्याच्या डोक्यावर एक सोन्याचा पत्रा होता आणि त्यावर असं लिहिलेलं होतं की हा अश्वमेधाचा घोडा श्रीराम अयोध्येचे राजा यांनी सोडलेला आहे आणि ज्याला हे मान्य नसेल त्यांनी घोडा अडवावा, त्याच्यासोबत युद्ध होईल, अशी सूचना लिहिली होती. लवने ती वाचली आणि ती म्हणाला, कोण राम, आम्हीसुद्धा शूर आहोत. आणि मग शत्रुघ्न आले, सगळेजण युद्ध सुरू झालं. लवने युद्ध केलं
आणि युद्धामध्ये लवसुद्धा घायाळ झाला. तितक्यात कुश आला. कुश हा यात्रेला गेला होता ऋषींसोबत. मग कुशनं युद्ध सुरू केलं आणि शत्रुघ्नला सुद्धा त्यांनी घायाळ केलं. आणि हे युद्ध चालू असताना सीतेला कळालं की युद्ध व्हायला लागले. सीता लगेच पळत आली आणि त्यांनी सांगितलं की युद्ध थांबवा. आणि मग त्यांनी शत्रुघ्नला सांगितलं की हे प्रभू रामचंद्राचेच मुलं आहेत, तुम्ही युद्ध करू नका, हा घोडा घेऊन जा. आणि ही माहिती मग प्रभू रामचंद्राला कळाली. मग ते घोडा पुन्हा परत गेला अयोध्येला. श्रीराम आले वाल्मिकीच्या आश्रमामध्ये. वाल्मिक मुनींनी सांगितलं की तुम्ही आता लव, कुश आणि सीता मातेला घेऊन जा. मग त्याप्रमाणे ठरलं. मग श्रीरामाने काय सांगितलं की उद्या मी घेऊन जातो, पण तिनं आलं पाहिजे आणि आपली शुद्धता, चारित्र्य शुद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली पाहिजे. सीतेनं ऐकलं. मनात म्हणाली आता किती वेळा मी परीक्षा देणार, पण ती काही बोलली नाही. ठीक आहे, आम्ही येतो. मग दुसऱ्या दिवशी सीता सगळेजण आले आणि एका मुख्य ठिकाणी, जसं मोठं चौक किंवा मोठं मैदान असतं, त्या ठिकाणी सीता आल्यानंतर सांगितलं की आता या ठिकाणी परीक्षा होईल. मग सीतेनं प्रार्थना केली. ती प्रार्थना काय होती? हे भूदेवी, सीतेची आई म्हणजे भूदेवी, म्हणजे पृथ्वी तिची आई आहे. तिनं प्रार्थना केली की माझ्या मनामध्ये श्रीरामाशिवाय कोणाचाही विचार आलेला नसेल. जर मी विचार, शब्द आणि कृती यामध्ये पूर्णपणे रामाचीच असेल तर हे माते मला तुझ्यामध्ये सामावून घे. असं म्हटल्यानंतर जमिनीला भेग पडला. मधून भूदेवी वर आली, राजसिंहासनावर बसून आली. भूदेवीनं सीतेला आपल्याजवळ बसवलं आणि तो रथ हळूहळू राजसिंहासन खाली गेलं. जमीन पूर्णपणे बंद झाली आहे का? आता हे सीता जमिनीमध्ये गेल्यानंतर श्रीरामाला खूप क्रोध आला आणि त्यांनी बाण काढला आणि ते म्हणाले, पृथ्वी माझ्या सीतेला परत कर, नाहीतर मी तुझं नष्ट करेल, सगळं वन नष्ट करेल, तुझे सगळे पृथ्वीचे सगळे गुण नष्ट करेल. यावर वशिष्ठ म्हणाले असं करू नका. ब्रह्मदेव आले, तेही म्हणाले प्रभू आपणच नियंते आहात, आपणच सगळ्यांना निर्माण केलेलं आहे, आपणच सगळ्यांचं पालनपोषण करतात. आणि ही सीता आता पुढे नागलोकात गेली आहे, तिथून पुढे ती वैकुंठात जाईल आणि वैकुंठात गेल्यानंतर पुन्हा तुमचं मिलन होईल, त्यामुळे आपण शोक सोडून द्या. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी बाण वापरला नाही आणि मग पुन्हा राज्यकारभार त्यांचा होऊ लागला. सीता तर गेलेली आहे. सीता गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी अनेक वर्ष राज्य केलं, परंतु त्यांनी लग्न तर केलंच नाही. परंतु जेव्हा जेव्हा अश्वमेध यज्ञ केलं त्यावेळेस सीतेची सोन्याची मूर्ती करून ठेवायचे. कारण अशी प्रथा आहे की यज्ञ करताना पती आणि पत्नी दोघांनी मिळून केलं पाहिजे, असं बंधनच होतं. रामाला सांगितलं होतं सगळ्यांनी तुम्ही दुसरं लग्न करा, नाही तर यज्ञ सफल होत नाही. रामाने सांगितलं की होत नाही तर हरकत नाही, करायचं असं तर करू नये, परंतु मी दुसरं लग्न करणार नाही. मग मध्ये मार्ग काढला की सीतेची मूर्ती तयार करून बसवा. अशा प्रकारे युद्ध सुरू झालं. आणि युद्धामध्ये पूर्ण जेव्हा सीता भूमीमध्ये गेली त्याच्यानंतर श्रीराम एकदाही हसले नाहीत, एकदाही स्मितहास्य त्यांनी केले नाही. पूर्ण दुःखाच्या वियोगामध्ये होते आणि लक्ष्मण त्यांना अधूनमधून सांत्वना देत होते. शेवटचा प्रसंग आला की 11,000 वर्ष पूर्ण होत आले. एक काळ म्हणजे साक्षात काळ एका तपस्वीचा वेश घेऊन आले आणि श्रीरामाकडे आले. त्यांनी सांगितले की मला श्रीरामाची भेट घ्यायची आहे, परंतु आम्हाला गुप्तपणे भेट घ्यायची आहे, कोणी मध्ये येऊ नये, आम्ही बोलत असताना मध्ये कोणी येऊ नये. आणि कोणी जर मध्ये आला आणि आमचं बोलणं ऐकलं तर त्याचा मृत्यू होईल. मग श्रीरामाने लक्ष्मणाला बोलवलं, लक्ष्मण तू गेटवर थांब, दरवाजावर थांब, कोणाला मध्ये सोडू नको. आणि ऋषीनं सांगितलं की जर कोणी मध्ये आला आपलं बोलणं चालू असताना तर हे राम तुम्ही त्यांचा त्याग केला पाहिजे, ही अट मान्य असेल तरच आपलं बोलणं होईल. श्रीरामाने ते मान्य केलं. लक्ष्मण बाहेर दरवाजावर बसले आणि मध्ये बोलणं चालू होतं. मग ते काळ होता, ते काळाने सांगितलं श्रीरामाला, प्रभू आपण परमात्मा आहात, आपला जो उद्देश होता अवताराचा तो संपलेला आहे, रावणाचा वध झालेला आहे, आपणही भरपूर वर्ष राज्य केलेलं आहे, सगळीकडे सुजलाम सुफलाम आहे. तर ब्रह्मदेवाने असा एक उपदेश, एक सजेशन काय म्हणतात, सूचना दिलेली आहे की आपली इच्छा असेल तर आपण वैकुंठात परत येऊ शकता, पुन्हा राज्य करायचं तर करू शकता, परंतु आपला नियत कालावधी 11,000चा संपत आलेला आहे. श्रीराम म्हणाले की ब्रह्मदेवाला सांगा की मी आता माझा अवतार संपत आहे आणि मी येणार आहे. हे असं बोलणं चालू असताना दुर्वासा ऋषी बाहेर आले. दुर्वासा ऋषी म्हणाले मला तात्काळ रामाला भेटायचं आहे. लक्ष्मण म्हणाले की मध्ये जाण्याची आज्ञा नाही, थोड्या वेळ थांबा, मध्ये बोलणं चालू आहे. दुर्वासा म्हणाला नाही, मला आत्ताच भेटलं पाहिजे, की काही असो.
नाहीतर मी शाप देऊन सगळी अयोध्या नगरी जाळून टाकेल, सगळ्यांचा नाश करून टाकेल, तुमचं इक्ष्वा कुळ नष्ट करून टाकेल. लक्ष्मणाने विचार केला की सगळं नष्ट होण्यापेक्षा मी एकटा मेलेलं चालतं. म्हणून लक्ष्मण आत गेला बोलणं चालू असताना आणि सांगितलं की दुर्वासा आलेले आहे. मग दुर्वास मुनी आले, बोलणं झालं. दुर्वासा म्हणाले की मी 1000 वर्ष तपश्चर्या केली उपाशी, आता मला खूप भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला द्या. मग श्रीरामाने त्यांची भोजनाची व्यवस्था केली आणि मग दुसऱ्या दिवशी रामाने एक पुन्हा सगळ्या मंत्र्यांची बैठक बोलवली आणि सांगितलं की माझ्यापुढे सगळ्यात मोठा पेच प्रसंग आलेला आहे. काय आहे की मी वचन दिलं होतं काळाला की कोणी मध्ये आलं तर त्याचा मी त्याग करेन. आता मी लक्ष्मणाचा त्याग करू कसा, तर लक्ष्मण माझा जीव की प्राण आहे. तर सगळ्या ऋषींनी विचार केला. वशिष्ठ म्हणाले, प्रभू लक्ष्मण खूप प्रिय आहेत, आम्हालाही मान्य आहे, माहीत आहे, परंतु आपण वचन आपलं जात नाही. आपण एक वचनी, एक पत्नी, एक बाणी आहात, म्हणून आपण आपलं वचन पाळा आणि लक्ष्मणाला हद्दपार करा. मग श्रीरामाने मोठ्या दुःखद अंतकरणाने लक्ष्मणाला म्हणजे अशी घोषणा केली की लक्ष्मणाचा हद्दपार करण्यात यावा, त्यांना माझ्या राज्यातून बाहेर घालवण्यात यावं. लक्ष्मणाने ते ऐकलं. त्यांनी श्रीरामाला प्रणाम केला. शरीर नदीच्या काठी गेले. त्यांनी ध्यान केलं. ध्यान केल्यानंतर इंद्र आले स्वतः रथ घेऊन आणि लक्ष्मण सदैव स्वर्गात गेले असा उल्लेख वाल्मिकीने स्वतः केलेला आहे. आता लक्ष्मण गेल्यानंतर राम म्हणाले, मला तगून काय फायदा. त्यांनी भरत आणि शत्रुघ्नला बोलवलं. भरता तू आता हे राज्य घे. भरत म्हणाला, मला राज्य घ्यायचं नाही, मला राज्याची इच्छा नव्हती, आताही नको. मग शत्रुघ्नाला म्हटलं. शत्रुघ्न म्हणाला, मलाही घ्यायचं नाही, त्यालाही राज्य घ्यायचं नाही. मग त्यांनी भरताच्या म्हणजे आता 2 भाग केले. श्रीरामाने राज्याचे 2 भाग केले. उत्तरेकडचा भाग कौशल राजाचा, उत्तरेकडचा भाग कुश याला आणि दक्षिणेकडचा भाग लव यांना दिलं आणि श्रीराम निघाले. त्यांच्यासोबत भरत निघाले, शत्रुघ्न निघाले, सगळे मंत्री निघाले, अनेक नागरिक निघाले आणि सगळेजण शरयू नदीमध्ये आले. सगळ्या देवता त्या ठिकाणी स्वागताला सज्ज होत्या आणि सगळेजण शरयू नदीमध्ये जाऊन त्यांनी आपला देह सोडला आणि दिव्य देह धारण करून प्रभू रामचंद्र आपल्या वैकुंठामध्ये निघून गेले. तर प्रभू रामचंद्राचा असा अवतार आहे. आपण त्यांचं ध्यान दररोज केलं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये त्यांना आठवूया. आणि आपल्याला सगळं तर काही करता येत नाही. आपण भरत होऊ शकत नाही, लक्ष्मण होऊ शकत नाही, हनुमान होऊ शकत नाही, पण आपण एक रामभक्त, रामाचं नाव आपण दररोज घेऊ शकतो. असं आपण करावं आणि असं जर आपण केलं तर नक्कीच आपलं चित्त शुद्ध होईल, घरातील संकटही जातील आणि सगळीकडे आनंदी आनंद. आरतीला होईपर्यंत 2 ओळीची भर. हां. राम नाम त्याचे मुखी, राम नाम त्याचे मुखी, राम नाम त्याचे मुखी, तो नरधन्य तिन्ही लोकी, तो नरधन्य तिन्ही लोकी, राम नाम त्याचे मुखी, राम नाम त्याचे मुखी, राम नाम वदता वाचे, राम नाम वदता वाचे, ब्रह्मा सुख ते धनाचे, ते धनाचे, राम नाम त्याचे मुखी, राम नाम त्याचे मुखी, राम रामे वाजे ठाणी,
हो आणि दोन सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर से दुराची कंठी जलके माल मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मारे माना स्मरणे मात्रे कर्ण कामना पूर्ती जय देव रत्नांगचित्रहारा तुझ गौरी तुम्हाला चंदनाची रोटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुटा शोभतो बरा दुर्दुतीना पुढे चरणी लागलिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन धरणी मात्रे मन कामना पूर्ती लक्ष्मण पीतांबर परिवर वंदना देसाई. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भारती हो आरो पाहो सुंदर मेघसा आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा कनकाचे ताट करी धनुष्य बाणा कनकाचे ताट करी धनुष्य बाणा रामा पुढे मारुती हात जोडून रामा पुढे हात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा भरत शत्रुघ्न वारीती भरत शत्रुघ्न ताळते सोहासरे आरुणरे जानकीपती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा हिरे जडित माणिक मोती झळकती हिरे जडित माणिक मोती झळकती स्वर्गाहून देव पुष्प वर्षाव करती स्वर्गाहून देव सर्व पुष्प वर्षिते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा विष्णुदास नामाने मागणे हेती विष्णुदास नामाने मागणे हेती आखंडित सेवा घडो रामचंद्राची आखंडित सेवा घडो रामचंद्राची श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा सौख्यदाता जीवा चरणात जांतरी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाऊनी अंग स्वस्वरूपी राई रंग मोक्ष जना डावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मनी जैसा बाबा जया कैसा भाविसी दया घरा
तुला ते कसे रे नमावे अनंता मुखाचा शिवे शेष गाथा नमस्कार साष्टांग श्री साईनाथा स्मरावे मनी तत्पदा नित्य भावे पुरावे तरी भक्तीसाठी स्वभावे करावे जगातारुणी मायताता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा वसे जो सदा धावया संतरीला दिसे आज्ञलोका परे जो जनाला परी अंतरी ज्ञान कैवल्य दाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा वराला गलायं महामानवाचा जरा सार्थका साधनीभूत साचा करो साई प्रेमा गलाया हंता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा धरावे गरीसान अल्पज्ञवाला करावे आमाधन्य शुभो निकाला मुखी घाल प्रेमे कराव्यास राजा नमस्कार साष्टांग श्री साईनाथा सुराधिक ज्यांच्या पदावंदिताती शुकाधिक जाते समानत्व देती प्रयागादि तीर्थे पदी नम्र होता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा तुझ्या ज्या पदा पाहता गोपवाली सदा रंगली चित्स्वरूपी मिळाली करी रास प्रेमा सवे कृष्णनाथा नमस्कार साष्टांग श्री साईनाथा तुला मागतो मागणे एक द्यावे दुरूनच करायचं. जोडितो कीन अत्यंत भावे भरी मोहिनी राजहाती आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ओम राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु गजानन महाराज की जय ओम राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु गजानन महाराज की जय ओम राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु गजानन महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय सब संतन की जय श्री स्वामी समर्थ की जय श्री स्वामी समर्थ की जय श्री स्वामी समर्थ की जय 2 मिनिट शांत बसा. 2 मिनिटासाठी सत्कार होईल. तर ही 3 दिवसीय रामकथा करण्याची मला संधी ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाने दिली. याबद्दल मी सर्वप्रथम श्रीयुत गजानन विजय बंडेवार यांचे आभार मानतो. श्रीमती 2 मिनिट सर. मीराताई बंडेवार यांचे खूप आभार, कारण अशा पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी साईबाबाचं अधिष्ठान आहे या ठिकाणी श्रीरामाची शब्दसेवा करण्याची त्यांनी मला संधी दिली. या सगळ्याचं आयोजन आणि नियोजन आणि मार्गदर्शन ज्यांनी केलं ते आमचे आदरणीय श्रीयुत एकनाथरावजी मामडे साहेब यांचे खूप आभार. त्याचप्रमाणे जयमालाताई मामडे मागच्या 2-3 महिन्यापासून त्यांनी नियोजन केलेलं आहे, त्यांचे खूप आभार. आणि या सगळ्यांचे जे सूत्रधार आहेत ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाच्या आजच्या अध्यक्षा पुरोहित ओंकारेश्वरी गणपतराव कदम यांचे मी विशेष आभार मानतो. कारण असं की आमचे सद्गुरू गणपतराव कदम गुरुजी यांनी आम्हाला घडवलेलं आहे आणि गुरुजींनी देह ठेवल्यानंतर आता ओंकारेश्वरीचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे, म्हणून त्यांचे आभार. त्याचप्रमाणे नांदेडहून या ठिकाणी 3 दिवस मुक्काम करून ही कथा श्रवण केली तर आपल्या सगळ्यांचे मी आभार. नांदेडहून विशेष करून आलेले आमचे मित्र डॉक्टर जयप्रकाश देसाई आणि देसाई वहिनी या दोघांचे आभार.
त्याचप्रमाणे आपण सगळेजण आलात, वकील शिंदेसाहेब, बोंडारे मॅडम, आपण सगळ्यांचीच नामोल्लेख केल्यामुळे वेळ जाईल. आपल्या सगळ्यांचे खूप आभार. आपण मला सहन केलं. यामध्ये काही चुका असतील तर त्या माझ्या आहेत, त्या सोडून द्या. आणि जे काही आपल्याला आनंद मिळाला असेल तो प्रभू रामचंद्र यांचा आहे, साईनाथ महाराजांचा आहे असं म्हणून स्वीकार करा. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. काय करा या ठिकाणी काय करा ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या वाल्मिकी रचित श्रीराम कथेचा सांगता या ठिकाणी होत आहे. या कथेला बोलताय काय? प्रवक्ते म्हणून लाभलेले शास्त्री प्राध्यापक सुग जाधव सर यांचा सत्कार आपण ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाच्या वतीनं सपत्नीक सत्कार करत आहोत. मी ओमकारीताई आणि ऋतुजला विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा सत्कार करावा. प्राध्यापक सुग जाधव सरांचं मार्गदर्शन नांदेडमध्ये विविध ठिकाणी अवेलेबल आहे. विठ्ठल मंदिर गीतानगरला ते त्यांचं रोज प्रवचन तिथं देखील चालू आहे. मागच्या वर्षभरात त्यांची एक तपश्चर्या चालू आहे. अतिशय प्रेमानं आपण त्यांना ऐकतो. ज्ञानेश्वर अभ्यास मंडळामध्ये गुरुजी गेल्यानंतर गुरुजींच्या ज्ञानदानाचं कार्य ते सातत्यानं करत आहेत. त्यांचं विशेष असं आहे की आचरण अतिशय शुद्ध निर्मळ भाव, त्याच्यामुळं त्यांचं ऐकणं, आपण रामकथा विविध ठिकाणी ऐकतो, परंतु अशा व्यक्तीकडून ऐकणं, अशा प्रवक्त्याकडून ऐकणं ज्यांचं आचरण अतिशय पवित्र आहे, अशा प्रवक्त्याचा आपण सत्कार करत आहोत. संत तुकारामांनी म्हटलंय, देव रोकडा सज्जनी. नको ताई ताई नको तुमच्यामुळेच हे सगळं घडलं. असे वक्ते आपल्याला लाभले, त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करत आहोत. त्यानंतर या कार्यक्रमाची संगीत आणि साथ देणारे मागच्या 3 दिवसापासून अविरत साथ या कार्यक्रमाला लाभली असे शिवहरी डांगे सर वसमत आणि त्यांच्यासोबत तबलावादक लक्ष्मीकांत कुराडे, श्री कदम टाळवादक यांचाही सत्कार मी त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अतिशय सुमुद